हा जो बदल होतोय आजकाल लोक त्याला ग्लोबल वॉर्मिंगशी सगळं कोरिलेट करतायत, बरोबर पण सामान्य माणसाला ह्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. बरोबर त्याला या सगळ्या परिस्थितीमध्ये आपलं आरोग्य अबाधित राखायचंच आहे. ऋतूच्या पद्धतीने तुमचं जीवन बदललं, ज्याला आजकालच्या भाषेत आपण अडॅप्टेशन म्हणतो, तसं जर केलं तर आजारी पडणार नाही. आजारी पडले नाही तर तुलनेने वैद्यकांकडे डॉक्टरांकडे जाण्याची वेळ कमी होईल, औषधं घेण्याचं प्रमाण कमी राहील. पण दिनचर्या आणि ऋतुचर्या हे विषय लोकांना दिनचर्या त्यातल्या त्यात माहिती आहे ऋतुचर्यामध्ये तेवढं माहिती नाही. जसे ऋतू बदलत आहेत तसं तुमचा आहार विहार व्यायाम याच्यात बदल होतोय का? आधीची जी पिढी होती आपली 90च्या आधीची, बरोबर, जी बरोबर. आपण म्हणू शकतो की ग्रँड पॅरेंट्सची जनरेशन, त्यांना हे खूप सहज सुलभ होतं. यथा ऋतू प्राप्त फलम. सुंठ ही कफाचं विलयन करते, ज्याला म्युकोलायटिक ऍक्शन म्हणू आपण, काही बरोबर. प्रमाणात कमी करते, पण पित्तही वाढून देत नाही. पावसाळ्यामध्ये एकतर शारीरिक बळ मंदावलंय, अग्नी मंदावलाय, वात वाढलेला आहे, आणि या सगळ्यांबरोबर काय होतंय तर इम्युनिटी लो होऊन जाते. पावसाळ्यामध्ये जे पदार्थ पटकन पचतील अगदी असे पदार्थ घ्या. ड्राय फ्रुट्स खातात. सकाळी उठले की 4 बदाम, लहान मुलापासून व्यायाम न करणारा माणूस सुद्धा मुठभर खातच असतो काय ना बरोबर. काहीतरी. तर ते हे पावसाळ्यात नाही चालणार हो. म्हणजे पहिल्या ऋतूचे शेवटचे 7 दिवस, पुढच्या ऋतूचे पहिले 7 दिवस, असा मिळून जो 15 आहे, 15 दिवसांचा काळ, हा ऋतुसंधी आहे. आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत की जो अक्षरशः दुर्लक्षित आहे. आपल्याला दिनचर्या कशी असते ना हे माहिती असते की सकाळी लवकर उठावं, रात्री लवकर झोपावं. पण तुम्हाला हे माहिती आहे का की ऋतूमध्ये कधी झोपायचं, कोणत्या ऋतूमध्ये किती वेळ झोपायचं, कोणत्या ऋतूमध्ये किती व्यायाम करायचा, कमी करायचा का जास्त करायचा, कुठल्या प्रकारचा आहार घ्यायचा, आणि हे सगळं आपल्या सणांमध्ये सुद्धा आहे. तर आज आपण या ठिकाणी हेच बघणार आहोत की कोणत्या ऋतूमध्ये कसा आहार घ्यायचा, व्यायाम घ्यायचा आणि किती झोप घ्यायची. आणि हे सांगण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत वैद्य प्रशांत वाघमारे, जे की ऋतुचर्येवरती त्यांनी अनेक जणांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि ऋतुबोध नावाचा ते एक कार्यक्रम घेतात जो छत्रपती शिक्षण मंडळाच्या अंडर होतो, आणि त्यामध्ये ते लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांना ऋतूचं महत्व समजून सांगतात. आणि त्याने अनेक जणांच्या फॅमिलीमध्ये आजारपणाचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि तेच आपण आज या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत की ऋतुचर्येमध्ये आपण नक्की काय केलं पाहिजे. नमस्कार, कसे आहात सर? नमस्कार. आता तुम्ही विचारत आहात कसे आहात. ऋतू जो चाललाय त्याच्यानुसार तर काय वातावरण मुंबई मधलं आल्हाददायक एकदम नाहीये, तुम्ही हे आहे. जाणताय. हो हो. पण आता जरा कम्फर्टेबल आहे. ह्या वर्षी थोडी जास्तच गरमी वाढली वाटत नाही का तुम्हाला? अगदीच. प्रत्येक एकदम. वर्षानुवर्षे आपल्याला उन्हाळा असह्य होत चाललाय असं वाटतं. हो हो. आणि ऍक्च्युली मला असं वाटतं की 2024ला ह्या वेळेसारखी गरमी होती आणि आता परत आली. गेल्या वर्षी थोडं कमी होतं, गेल्या वर्षी 6 महिने पाऊसच होता. हो हो. म्हणजे वातावरण एकदमच हे होत चाललंय. अगदीच. हा जो बदल होतोय आजकाल लोक त्याला ग्लोबल वॉर्मिंगशी सगळं कोरिलेट करतायत, बरोबर पण सामान्य माणसाला ह्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. बरोबर. त्याला या सगळ्या परिस्थितीमध्ये आपलं आरोग्य अबाधित राखायचंच आहे. आणि त्याच्यासाठीच आपल्याला ऋतुचर्या नावाचा विषय आहे, त्याच्यामध्ये आपल्याला विचार करण्याची गरज लागते. तर आज आपल्याला ऋतुचर्यावरतीच बोलायचं आहे. तुम्ही त्यामध्ये निष्णात आहात म्हणूनच आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत. तर हे बदलतं जे वातावरण आहे ना, तर या वातावरणामध्ये आपल्याला ऍक्च्युअलमध्ये कसं वागलं पाहिजे. आणि समजा मी तुमच्याकडनं शिकलो की मला अशी ऋतुचर्या फॉलो करायला पाहिजे, सगळं ते केल्याने मला फायदा काय होणार हे पहिलं सांगा मला. बरं. तर ऋतुचर्या हा काही वेगळा शास्त्रीय भाग म्हणून फॉलो करावा असं सगळ्यांकडून अपेक्षित मुळात नाहीये. तो सहज जीवनातला एक बदल आहे, जो ऋतू बदलला की सर्वांचा होतो. आता अगदी असंच बघा ना की उन्हाळा आल्यानंतर सुती कपडे वापरणं, हिवाळा आल्यानंतर लोकरी कपडे वापरणं, तर हे जेवढं सहज आहे तसे ऋतूमध्ये प्रत्येक आहार विहारामध्ये जे काही बदल होणं अपेक्षित आहे नॅचरली, ते जर झाले तर लोक आजारी पडण्याचं प्रमाण काय होईल हो? निश्चितपणे कमी होईल. निश्चित कमी होईल. जर तुम्ही ऋतूच्या पद्धतीने तुमचं जीवन बदललं, ज्याला आजकालच्या भाषेत आपण अडॅप्टेशन म्हणतो, तसं जर केलं तर आजारी पडणार नाही. आजारी पडले नाही तर तुलनेने वैद्यकांकडे डॉक्टरांकडे जाण्याची वेळ कमी होईल, औषधं घेण्याचं प्रमाण कमी राहील. एकंदरीत आजकाल ज्या गोष्टीला सर्वात जास्त महत्व आहे की इम्युनिटी, ती तुमची जास्त चांगली राखली जाईल. सो ऋतुचर्या म्हणजे ऋतूनुसार वागणं
त्यानुसार आहार विहारात बदल करणं, याने सर्वात मोठी गोष्ट होणार आहे ती म्हणजे आजारी पडण्याचं प्रमाण कमी होईल, इम्युनिटीचं अबाधित राहील. आणि ह्या सगळ्याचा मोठा परिणाम काय आहे, जो आयुर्वेद सांगतो की आयुष्य आपलं दीर्घ राहील, निरामय राहील. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ऋतूनुसार वागण्यामुळे आपल्याला एक दीर्घ निरोगी आयुष्य प्राप्त होईल. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला एक असं म्हणायचंय की आपल्याला ऋतुचर्या केल्याने खूप अशी ताकद वाढेल किंवा काय वाढेल, इंटरनली जी स्ट्रेंथ असते आपली, जी इम्युनिटी असते, अगदी जी आपल्याला बऱ्याच आजारांपासून वाचवते. अगदी. बऱ्याच म्हणजे मला असं म्हणायचंय की लाईफस्टाईल डिसऑर्डर जे होत आहेत सध्या, जी डायबिटीस झाला किंवा कॅन्सर सारखा आजार झाला, ऑटोइम्युन डिसिजेस झाले, ठीक. हे जे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत यांचं प्रमाण कुठेतरी कमी होऊ शकतं का? म्हणजे आपल्याला आता माहिती आहे की माझ्या पॅरेंट्सला डायबिटीस आहे, मला नको व्हायला, बरोबर. तर त्याच्यावरती काही फायदा होईल का याचा? हो, काही प्रमाणामध्ये याचा निश्चितच तसा फायदा होऊ शकतो. सी, आपल्या कुलश परंपरेत आलेले जे काही फॅमिली डिसऑर्डर्स आहेत, हा, ते बऱ्यापैकी मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असतात, लाईफस्टाईल डिसऑर्डर्स असतात. बरोबर. आई-वडिलांची जशी जीवनशैली आहे, तशीच जर मुलांची असेल, तसंच आहार परंपरा असेल, जर ते कफकर आहार-विहार करणारेच असतील, तर मुलांमध्ये सुद्धा त्याचेच व्याधी दिसतात. हम्म. पण जर आई-वडिलांना माहितीच नाहीये की ऋतूनुसार त्याच्यामध्येही बदल करायचे असतात, तर ते मुलांकडूनही होणार नाहीत. बरोबर. त्याच्यामुळे इनडायरेक्टली ते व्याधी पुढच्या पिढीमध्ये आपल्याला आलेले दिसत आहेत. याच्यामध्ये आयुर्वेदात सांगितलेले 2 भाग आहेत खरं तर, दिनचर्या आणि ऋतुचर्या. पण दिनचर्या आणि ऋतुचर्या हे विषय लोकांना दिनचर्या त्यातल्या त्यात माहिती माहिती आहे, आहे, ऋतुचर्यामध्ये तेवढं माहिती नाहीये. माहिती नाही. आणि कोण माहिती करून घेण्याचा तसा काही विशेष प्रयत्न पण करत नाहीये, की दिनचर्याच फक्त फॉलो करतात आणि ती दिनचर्या चांगली लाईफस्टाईल म्हणजे अगदी. दिनचर्या. दिनचर्या आणि मग त्याच्यामध्ये सकाळी उठल्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस घेणं, मग व्यायाम करणं, म्हणजे सगळं एकदम व्यवस्थित करणं हे येतं. आणि तेच वर्षभर चालतं. अगदी अगदी असं दिसतं. ऍक्च्युली ऋतूनुसार ते बदलायला हो पाहिजे. हो. आता म्हणजे लोकांनी लाईफस्टाईल बदलायची हे ठरवलेलं आहे. हम्म, शहरी वातावरणामध्ये सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणतो आपण, हम्म. की ज्याच्यामध्ये एका ठिकाणी बसून 8-8 तास काम करावं लागतं लोकांना. अशा वेळेला त्यांना लक्षात येतं की आपल्याला काही ना काहीतरी शरीरामध्ये वजन वाढलंय, बरोबर. कोलेस्ट्रॉल वाढले, काही बरोबर. जणांच्या डायबिटीसकडे जाण्याची टेंडन्सी येते 40व्या जास्त वर्षी. असते. बरोबर. म्हणून लोकांनी हे टाळावं म्हणून त्यांची दिनचर्या लाईफस्टाईल सुधारली आहे. ते व्यायाम करायला लागलेत, ते पौष्टिक आहाराकडे जायला लागलेत. एक डायटिशियनचा अप्रोच जसा असतो तेवढ्या अप्रोचने ते त्यांचा दररोजचा डाएट चेंज करायला लागलेत. पण याच्यामध्ये थोडीशी मेख आहे हा. हम्म. जसे ऋतू बदलत आहेत तसं तुमचा आहार विहार व्यायाम याच्यात बदल होतोय का? कदाचित नाही होत तसं. नाही होत. तसं नाही होत. हा. आणि म्हणून ते जे 12माही एकच प्रकारचं रुटीन ते फॉलो करतायत, त्याच्यामुळे त्यांना पुरेशी ती जी काही इम्युनिटी म्हणतोय आपण ओके. किंवा निरामय तो म्हणतोय, हा. ते तसं मिळत नाहीये. आणि उलट पक्षी त्यांना कुठल्या तरी वेगळ्याच व्याधींना तोंड द्यावं लागतंय. ओके. म्हणजे आपण बऱ्याच जणांना, म्हणजे मी पण प्रॅक्टिस करतो, तर बऱ्याच वेळेला मी असे बघतो रुग्ण की ज्यांचं रुटीन एकदम चांगलं आहे, व्यवस्थित आहे, सकाळी लवकर उठणं, रात्री लवकर झोपणं आणि दिवसभर त्यांचं एक ठरलेलं असतं, पण तरी सुद्धा त्यांना काही ना काहीतरी व्याधी होतात. व्याधी बरोबर. म्हणजे असे काही मोठे व्याधी नाही, पण एक सिंपल सांगायचं झालं तर हायपर ऍसिडिटी. अगदी आणि त्यांना पचन व्यवस्थित होत नाही, आंबट गुळण्यावरती येणं, मग वारंवार तोंड येणं, मूळव्याधीचा त्रास सुद्धा त्याच्यामध्ये होत असतो. म्हणजे हे सगळं करूनही त्यांना होत असतं, कारण जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कुठेतरी ते वर्षभर एकच फॉलो करतात. अगदी. कदाचित याच्यामध्ये जी आयुर्वेदाची मूळ तत्व आहेत ना, ज्याला आपण अग्नी पचनशक्ती म्हणतो, हा, त्याच्याकडे त्यांचा तेवढाचा फोकस नाहीये. ते एक रुटीन म्हणून विशिष्ट आहार्य पदार्थ, अंडी असतील, हा, तुमचे आपण बदाम काजू म्हणूयात ते बरोबर. असतील, किंवा काही प्रोटीन रिलेटेड वेगळे इन्ग्रेडियंट्स असलेल्या गोष्टी ते घेत असतील, ते घेऊ शकतात. बरोबर. चुकीचं नाहीये. पण त्याच्या मागचं जे काही लॉजिक आहे, त्याच्यासाठीच्या ज्या शरीराच्या अपेक्षा आहेत, त्याचं भूक, त्यावेळेच्या ऋतूनुसार त्यांची शरीरामधली दोषांची स्थिती आणि त्यांचं एकंदरीत बळ आणि त्यांची दिनचर्या आणि चालू असलेला ऋतू सुद्धा तोही तेवढाच हा. महत्वाचा आहे. जर बरोबर. हे सगळ्याचं त्यांना गणित पुरेसं समजत नसेल तर एवढे चांगले चांगले उपाय करून सुद्धा त्यांना हवं ते फळ मिळणार नाही. आणि जसं तुम्ही म्हणताय तसे इन जनरल डे टू डे चुकीच्या रुटीनमुळे सुद्धा व्याधी होतील. आणि दीर्घकाळ एकाच पद्धतीचं रुटीन चालू ठेवल्यामुळे सीझनल डिसऑर्डर सुद्धा होऊ शकतात, मेटाबॉलिक डिसऑर्डर सुद्धा होऊ शकतात. होऊ शकतो. बरोबर आहे. सर हे ना कसं झालंय की सध्या सोशल मीडिया, तर मी सुद्धा सोशल मीडियावरती बराच ऍक्टिव्ह आहे. अगदीच. तर मी गेल्या 8 वर्षापासून व्हिडिओ बनवतोय आणि सोशल मीडिया खूप बदलली आता. बरोबर. आता लोक थोडंसं सुजाण होऊन कंटेंट बघतायत.
अगदी असं अगदी. काही बघत नाही. कारण आता बरेच जण आलेले आणि तज्ज्ञ लोक आलेले आहेत. हम्म. आणि त्यामुळे ती लोक सुद्धा एक पर्टिक्युलर काही गोष्टी स्वतःच फॉलो करतात बरोबर. आणि स्वतःच जातात. म्हणजे त्यांची मानसिकता कुठेतरी आता बदलली आहे लोकांची. हो. म्हणजे पूर्वी लोक युट्यूबवरती किंवा गुगलवरती असं शोधायची की मला हा आजार झालाय, बरोबर. तर त्याला काय करायचं याचं सोल्युशन शोधायचे. येस, ठीक आहे? व्याधी आणि त्याची हा. चिकित्सा. आता लोक हे बघतात की मला हेल्दी राहण्यासाठी मला काय करायला पाहिजे, आणि ही मानसिकतानं बदलली. तर ऋतुचर्या ज्या वेळेला हा विषय येतो तर तो थोडासा कॉम्प्लिकेटेड होतो. कारण प्रत्येकाला एखादं दिनचर्या सांगितलं तर तो ती फॉलो करेल. बरोबर. पण ऋतुचर्यामध्ये दरवेळेला चेंजेस कसं करत राहणार. मग त्याच्यासाठी पहिलं माझा प्रश्न असा आहे की मानसिकता कशी असली पाहिजे आणि त्याची विचारसरणी कशी असली पाहिजे एखाद्या व्यक्तीची. अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय तसं की त्यांना हेल्दी राहायचं हे कळालेलं आहे. हा, हे कळालं बरोबर आणि आहे. ती तयारी पण आहे हा. करण्याची. आणि व्याधी झाल्यानंतरचे उपाय सुद्धा त्यांना अवेलेबल आहेत हेही माहिती आहे. हेही माहिती आहे. बरोबर आहे. बरोबर. आता हेच आयुर्वेदही ओरडून ओरडून सांगतोय पुरातन वर्षांपासून हा, की जो व्याधीग्रस्त नाहीये, त्यातल्या त्यात ज्याला व्याधी झालेले नाहीयेत, अशा स्वस्थ माणसाचं स्वास्थ्य रक्षण त्याने केलं पाहिजे. बरोबर. आता हे करण्यासाठीचे काही जे इन जनरल उपाय आहेत त्याच्यामध्ये आपण दिनचर्या ऋतुचर्या म्हणतोय. हे का केलं पाहिजे, तर निश्चित आहे की सीझनल काही डिसऑर्डर्स होताना त्यालाही दिसतात. पावसाळा आला, सर्दी ताप पडसं होतंय, जुलाब होत आहेत, हम्म, खूप जनरल आहे. लहानपणापासून असं कोणतंच Obvious आहे. मन नसणार आहे की त्याला हे झालेलं नाहीये. बरोबर. म्हणजे त्याला हे कळतंय, त्याच्या स्मृतीमध्ये सुद्धा राहते की गेल्या वर्षी पावसाळ्यात असं काहीतरी झालं होतं. बरोबर आहे. मग पुढच्या वर्षी पुन्हा त्याच चुका त्याने केल्या पाहिजेत का? नाही केल्या पाहिजेत. आणि पावसाळ्यातच डॉक्टरांकडे गर्दी पण सगळ्यात जास्त वाढते. अगदीच अगदीच. म्हणजे थोडक्यात काय आहे की लोकांना कळतंय पण हा, वळत नाही. वळत नाहीये. आता याच्यासाठी त्यांना हे समजून घेतलं पाहिजे की ऋतूनुसार जर आपण काही आहाराविहारात बदल ठेवले तर कदाचित आजारी पडण्याचं आणि ते जे जनरल प्रॅक्टिशनरकडे 3 दिवसांची 5 दिवसांची औषधं अँटीबायोटिकचं सत्र करावं लागतंय ते नाही करावं लागणार आहे. त्यांची मानसिकता ऋतूनुसार बदल करण्याची होत नाहीये. याचं खरं तर वास्तविक कारण असं आहे की लोकांना ऋतू सीझन बदलतायत म्हणजे ते फक्त 3च ऋतू आहेत, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा एवढंच माहितीये. पण हा. त्याच्यातही थोड्या थोड्या बायफर्केशन्स आहेत, बरोबर, वेगवेगळ्या शेड्स आहेत. बरोबर, बरोबर. आणि ते बदलतानाच जो एक वेगळा टाइम असतो ज्याला आपण ऋतुसंधी म्हणतो, ऋतुसंधी काळ. हा. हा, त्याच्यामध्ये कसं वागायचं हे कळत नाही आणि तिथून सगळी गडबड सुरू होते. बरोबर. त्यांना हे नक्की कळतं उन्हाळ्यात जसं खायचं प्यायचंय तसं पावसाळ्यात नाही, नाही. पावसाळ्यात आहे तसं हिवाळ्यात नाही. पण तो बदल कसा करायचा कदाचित हे त्यांना तेवढं नीटसं समजत नाही. आणि हे आधीची जी पिढी होती आपली 90च्या आधीची, बरोबर, जी बरोबर. आपण म्हणू शकतो की ग्रँड पॅरेंट्सची जनरेशन आहे, त्यांना हे खूप सहज सुलभ होतं. आणि त्याचं मूळ कारण म्हणजे काय, आजच्या आपली जी लाईफस्टाईल आहे मेट्रोपॉलिटन सिटीतली असेल किंवा आजकाल आपण बघू शकतो की अगदी खेडोपाड्यांमध्ये पण सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या फास्ट फूडच्या चेन्स आलेल्या आहेत. लोकांकडे मोबाईल आल्यामुळे रात्रभर जागरणं होत आहेत. त्यामुळे ते त्यांचं जीवनामधलं जे एक सहजपण होतं आहार विहारामध्ये बदल करण्याचं ते होत नाहीये. वेगवेगळ्या गोष्टींचे ट्रेंड्स येतात. आता अगदी सहज सांगायचं झालं तर जो मोमो फक्त उत्तर भारतात हिमालयाच्या पायथ्याशी मिळत होता, त्याचे आज गल्लोगल्ली प्रत्येक नाक्यावरती बरोबर. तुम्हाला दिसतात. दिसतात. बरोबर. तर असे काही ट्रेंड्स झाल्यामुळे लोकांना ते बदल सुचत नाहीयेत, समजत नाहीयेत आणि त्याच्यामुळे ते वारंवार आजारी पडतायत. हे त्यांना जर कळालं आपल्या माध्यमातून, जर हा बरोबर. विषय त्यांच्यापर्यंत पोहोचला तर त्यांना कदाचित हे पटेल की हो ऋतू बदललाय म्हणजे आहारामध्ये बदल बदल केला करायला पाहिजे. पाहिजे. आणि बरोबर. जर त्यांना ही अनुभूती आली की असं केल्याने कदाचित डॉक्टरकडे जायची ह्या वेळेला वेळ आली नाही आली नाही. तर बरोबर. त्याच्यानंतर मग त्यांनी ठरवावं की हा आपल्याला हे केलं पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि बऱ्याच वेळेला आपण बघतो की पूर्वी म्हणजे आपली आजी होती, पणजी होती, त्या घरामध्ये असं काही करायच्या की आता उन्हाळा आलेला आहे तर बाबा आमरस बनवला बरोबर. किंवा कोकम सरबत बनवून ठेवलं, पन्ह बनवलं. पन्ह बनवलं. तर हे कसं, हे ट्रेडिशन आपल्याकडे आपण नकळत हे ऋतू वापरतोय, अगदी अगदी आपण अगदी करतोय ते. अगदी हा, पण कुठेतरी हे आता आपण विसरत चाललोय. अगदी आपण तोच विषय म्हणतोय का आता हे काय आयुर्वेदिक वैद्याने द्यायचं ज्ञान नाही. हे तुमचं लोक जनरल आहे. लोक परंपरेने तुमच्या हो. पूर्वज परंपरेने आलेल्या काही गोष्टी असतात, हा, त्याच्यामध्ये हे सहजतेने व्हायला पाहिजे होतं. हा, पण ट्रेंड बदलत चाललेत. तुम्ही पन्ह पित आहात की मिरांडा आणि कुठलं तरी सॉफ्ट ड्रिंक आणून पित आहात, हो, हो, बरोबर आहे की नाही. आता त्याच्यामध्ये ही जीवनशैली जी पूर्वीची होती ती निसर्गानुकूल होती,
शेतीप्रधानच देश आहे, त्याच्यामुळे सगळी जी काही फळं ऋतूमध्ये येत होती ती सहज उपलब्ध होत होती. आता तुम्हाला मार्केट ट्रेंडनुसार जे जे उपलब्ध आहे, बरीचशी फळं तर 12 महिने उपलब्ध आहेत, बरोबर. त्याच्यामुळे ती तशी केली जातात. पण हा जो प्रकार आहे की त्या ऋतूमध्ये जे फळ प्राप्त होतं, अगदी आपण सत्यनारायणाच्या पूजेला बसलो ना तरी पण तो भटजी म्हणतो यथा ऋतू प्राप्त फलम, ज्या ऋतूत जे फळ मिळतं ते वहा, म्हणजे ते सेवनही करण्यामध्ये आलं. बरोबर. आणि मग जर ते पुढे मिळत नाही तर त्याच्या काही रेसिपीज त्या त्या ऋतूमध्ये बनवल्या जातात की ज्या पुढे लॉंग लास्टिंग असतात. तर आणि ते ट्रेंड पण कसे असतात, ते त्या ऋतूमध्ये कुठला तरी एखादा सणवार आलेला असतो आणि त्याच्या जोडीला ते तुम्ही वापरत असतात. बरोबर. मला एक उदाहरण द्या. म्हणजे अगदी सोपं बघा, आता आपण उन्हाळ्याच्या अगदी पीक वरती आहोत, हीट वेव्ह म्हणून आपण सगळेच जण रुमालच घेऊन बसलेलो आहोत इथे. पण जर तुम्ही नीट पाहिलं तर सुरुवात कुठून झाली, ती झाली गुढीपाडव्याला वसंत ऋतूची सुरुवात होते, ज्याला बोलतो आपण अगदी चैत्र महिन्यामध्ये, जो पहिला महिना. अगदी. तर तिथून हिवाळा संपून हळूहळू सूर्याची जी प्रखर किरण आहेत ती पृथ्वीवरती येत आहेत. भारतीय उपखंडामध्ये तर त्यावेळेला हळूहळू थंडी कमी होऊन उन्हाळा सुरू झालेला आहे. आता अशा वातावरणामध्ये कफ जो साचलाय हिवाळ्यामध्ये, अगदी आपल्या दिवाळीपासून होळीपर्यंत तो साचलेला आहे छातीमध्ये आणि तो त्या उन्हामुळे वितळायला लागलाय, म्हणून सर्दी कफ खोकला होऊ लागला. मग त्यावेळेला आल्या कुठला प्रकार, तर रामनवमी आली, हनुमान जयंती आली. काय झालं, गावामध्ये जत्रांचं वातावरण आहे, बरोबर आहे, आल्हाददायक वातावरण आहे, लोक येत आहेत आणि प्रसाद कुठला वाटला जातोय, सुंठवडा, जो कफाचा तसा बघायला गेला तर अँटीडॉट आहे. बरं, तो आयुर्वेदाने सांगितला म्हणून नाहीये, तो लोक परंपरेतच आहे आणि अत्यंत स्वस्त, सहज बनवता येणारा आणि सगळ्यांना 2-2 चिमूट दिला तरी सर्दी कफ खोकला जाईल असा हा जो काही प्रकार आहे लोक परंपरेमधला आयुर्वेद, तो लोकांना माहिती नसला तरी तो आहे आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांची इम्युनिटी ती स्ट्रॉंग ठेवता येते. आपण अगदी कोविड काळात सुद्धा बघितलं तर कोविडचं आगमन सुद्धा ह्या वसंत ऋतूच्या सुरुवातीला झालं होतं, म्हणजे तिथे संसर्गजन्य कफाचे विकार सुरू होतात, इन्फेक्टिव्ह. अशामुळे तिथून सुरू झाला. नंतर पुढे गेलात तुम्ही, अधिक उन्हाळा वाढला, जो ग्रीष्म ऋतू आपण म्हणतोय. याच्यामध्ये आपला अक्षय्य तृतीया येतो. काय करतो आपण त्यावेळेला, तर बाजारातून नवीन माठ आणतो, म्हणजे इथून पुढे थंड पाणी वापरण्याची परंपरा आहे. बरोबर आहे. आणि तिथे मग ते वाळ्याचं पाणी असेल की जे त्या अतिउष्णतेला शीतल म्हणून दररोजच्या जे काही पाणी प्यायचंय ते थोडंसं शीतगुणात्मक थंड पाणी, ज्याने शरीरातली उष्णता लाही कमी होईल. रिहायड्रेट होण्यासाठी लिंबू सरबत सारखा प्रकार आहे, वेगवेगळी पानक, म्हणजे आपण आत्ताच कोकम सरबत किंवा कैरीच्या पाण्याचा उल्लेख केला. हे सगळं अगदी सहज आपल्या जीवनात होतं. फक्त आता ते शहरी वातावरणाचा प्रभाव, थोडी आधुनिक जीवनशैलीची जी भुरळ पडली आहे त्याच्यामुळे थोडंसं मागे चाललंय. पण जसं तुम्ही मगाशी म्हणालात, डेली लाईफस्टाईलवर लोकांचा जसा एक फोकस आलेला आहे, त्यांनी सुधार करून घेतलाय, तसाच हळूहळू ते हाही करत आहेत. आपण सगळेच जण त्याचा अनुभव घेत आहोत आणि कदाचित पुढे असं होईल की ऋतू आल्यानंतर त्या ऋतूमध्ये कुठले सण आहेत, त्यानुसार काय खाल्लं पाहिजे, काय चेंजेस केले पाहिजेत, याच्यावर लोकांचा पुढच्या काही महिन्यांमध्ये, शतकांमध्ये आपल्याला दिसेल की उत्सुकता वाढेल आणि तशी कृती दिसेल. आता सुद्धा सोशल मीडियामुळे बरेच जण त्या गोष्टी फॉलो सुद्धा करतात आणि फक्त त्यांना स्पेसिफिकली त्याच्या मागचं सायन्स माहिती नसतं. अगदी. तुम्ही जे सुंठवड्याचं एक्झाम्पल दिलं ते जरा मला थोडं एलोबरेट करून सांगा, म्हणजे कोणत्या ऋतूमध्ये, आपण ऋतू बोलण्यापेक्षा कुठल्या महिन्यामध्ये त्याचं सेवन केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय काय असतं आणि त्याची क्वांटिटी काय असली पाहिजे. आता हे अगदी सहज आहे की चैत्र महिना असतो, तसं बघायला गेलं गुढीपाडवा, अगदी गुढीपाडवा म्हणजे सूर्य डोक्यावरती आहे आणि तो प्रखर सूर्याची किरणं पडतात असं रामजन्माचं वर्णनच आलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये शरीरात साचलेला आधीपासूनचा जो कफ आहे तोही वितळवायचा आहे, पण ते औषध एवढं उष्ण नसावं की त्याने पित्त वाढावं, म्हणून सुंठीचा उपयोग केलेला आहे. सुंठ ही कफाचं विलयन करते, ज्याला म्युकोलायटिक ऍक्शन म्हणू आपण, काही प्रमाणात कमी करते, पण पित्तही वाढून देत नाही. त्याच्याबरोबर काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये खडीसाखर मिसळली जाते. या 2 गोष्टी जरी एकत्र केल्या तरी पुरेसं आहे. काही ठिकाणी त्याच्यामध्ये इतर इन्ग्रेडियंट्स परंपरेनुसार ऍड केले जातात. बरोबर. म्हणजे आपण सुंठाचा वापर याच्यासाठी करतो कारण बरेच जण आलं सुकवून ते दुधामध्ये सुकवतात, त्याच्यामुळे सुद्धा त्याची थोडीशी उष्णता कमी होत असावी. अगदी.
बरोबर ना? अगदी अगदी म्हणून ते जास्त तीक्ष्ण होत नसावं हो, आणि हो. बरोबर ते कफालाच पचन करून, कफ मेल्ट करून त्याचं पाचनच करून अगदी टाकत असेल. पाचन करतो, विलन करतो, दोन्ही गोष्टी आहेत. बरोबर, बरोबर. ठीक आहे. तुम्ही सर जसं असं म्हणालात, की आता हे सण सुद्धा आरोग्याला धरूनच आहेत. बरोबर. म्हणजे आपले जे महाराष्ट्रातले जे सण आपण साजरे करतो मराठी माणसं, ते ऋतूला धरूनच आहेत. अगदी तर आणि तुमचं म्हणणं असं आहे, की ह्याच्याने इम्युनिटी वाढते, आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं. आत्ता आपण जर बघायला गेलो, तर पुढे आजारी पडण्याचा ऋतूच येतोय, पावसाळा. अगदी मग त्याला आपण आजारी नको पडायला, त्यासाठी ऋतुचर्येमध्ये आत्तापासून आपण काय बदल केले पाहिजेत? अगदी योग्य प्रश्न आहे. आता आपण जर पाहिलं तर असा पावसाळा आपल्याकडे नाही की ज्याच्यामध्ये ओपीडी मध्ये पेशंटची गर्दी नाही. गर्दी नाही. म्हणजे प्रत्येक घरामध्ये कोण ना कोणतरी एक माणूस आजारी पडतोच सर्दी हो. खोकल्याने. हो. आणि बऱ्याच वेळा असं दिसतं की एकामुळे दुसऱ्याला इन्फेक्ट पण झालंय. हा. तर थोडं आपल्याला ना एक चौकट समजून घ्यायला पाहिजे की पावसाळ्यात नक्की होतंय काय, असं बदल नक्की काय होतोय. बरोबर. बरोबर आहे. बरोबर. सगळीकडे पाऊस पडण्याची चिन्ह अगदी आपण म्हणतो की धरणी माता तापली आणि ती पावसाची वाट बघते, शेतकरी राजा वाट बघतोय. सगळं बरोबर आहे. मग एवढ्या सगळ्यांवर कृपा करणारा पाऊस अनारोग्य कसा काय ठरतो? तर ते एवढ्यासाठी होतं की त्या पावसाळ्यामध्ये वात नावाचा जो दोष आहे आयुर्वेदातला तो वाढतो. म्हणजे काय होतं की शरीरातलं बळ प्रचंड कमी होतं. पूर्ण वर्षभरामध्ये म्हटलं तर ते हा ग्रीष्म ऋतू म्हणजे मे महिन्याच्या उन्हाळ्यात आणि त्याच्या पुढच्या पावसाळ्यात कमी झालेलं असतं. बरोबर. पावसाळ्यामध्ये हा वात प्रकोपित होतो, त्याच्यामुळे वाताचे व्याधी भरपूर दिसतात. आपल्याला इन जनरल माहिती आहे पावसाळा आला की सांधे कुरकुर करायला लागतात. बरोबर. पण हा थोडासा सिस्टमिक डिसऑर्डर झाला. पण महत्वाचं काय आहे की त्याच पावसाळ्यामध्ये जी भूक आहे, पचनशक्ती, ज्याला आयुर्वेदात अग्नी म्हणून सांगितलं जातं, तो अत्यंत मंद झालेला असतो. म्हणजे काय हो, म्हणजे 12 महिन्यात जी तुमची भूक आहे त्याच्यामध्ये सर्वात कमी भूक कधी असेल तर ती पावसाळ्यात असते. ओके. म्हणजे आपल्याला ज्या वेळेला एखाद्या घरामध्ये सगळे जण इन्फेक्टेड होतात, त्यातला एक कोणतरी असा असतो की ज्याला इन्फेक्शन होत नाही. अगदी अगदी मग असंही असू त्याचा शकतं. संबंध अग्नीशी काय आहे? आता असे समोर केस असेल तेव्हा आपण त्याच्यामध्ये ते निरीक्षण करत असतो. हा. पण एक जनरल आहे की एका घरामध्ये 4 माणसं आहेत. हा. ठीक आहे. हा. त्याच्यामध्ये 4 माणसांमध्ये एक आजारी पडला नाहीये, बाकी सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी अजीर्ण झालंय, जुलाब झालेत, सर्दी पडसा आहे, ताप येऊन गेला असे. कदाचित त्या माणसाची भूक चांगली असेल, प्रकृतीनुसार पित्ताचा तो असू शकतो, अग्नी त्यांचा, पचनक्रिया पण चांगली आहे. पचनक्रिया त्याच्यामुळे नॅचरली चांगली हा. आहे. कदाचित त्याने तुलनेने पचायला जड कमी पदार्थ कमी खाल्लेले आहेत. खाल्ले असतील. कदाचित बरोबर. त्याच्या स्वतःच्या इच्छेने किंवा नकळत उपवास झालेला असतो हा. आणि त्यामुळे त्याचा तो अग्नी पचन सुदृढ राहिल्यामुळे हे जे फाजील कफ आणि पित्ताची आणि वाताची जी वाढ होते ती होऊन देत नाही आणि त्यामुळे त्याचं आरोग्य अबाधित राहू शकतं. आता हे 1:1 आहे, ते त्या रुग्णाच्या बाबतीत आहे, त्यामुळे हे इन जनरल आपल्याला लोकांना नाही कळणार. बरोबर. पण हे नक्की की ज्यांना भुकेचं गणित कळलं नाही त्यांनी अरबट सरबट खाल्लं, भुकेपेक्षा जास्त 2 ग्लास खाल्ले, बरं ते खाऊन पुन्हा पचलं नाहीये तरीही पुन्हा खाल्लं, तर मात्र त्यांच्यामध्ये अजीर्ण होऊन हे पुढचे व्याधी, जुलाब आहेत, उलटी आहे, ऍसिडिटी आहे, हे व्हायची शक्यता वाढणार आहे. बरोबर. त्यामुळे पावसाळ्यामध्ये एकतर हे शारीरिक बळ मंदावलंय, अग्नी मंदावलाय, वात वाढलेला आहे आणि या सगळ्यांबरोबर काय होतंय तर इम्युनिटी लो होऊन जाते. हा, बरं कफाचेही विकार दिसत आहेत, त्यामुळे सगळेच दोष काही ना काहीतरी डिस्टर्ब आहे. पावसाळ्यामध्ये आपण म्हणतो की पित्ताचा संचय होतो, म्हणजे पित्तही साचू लागतं शरीरात, जे पुढच्या ऋतूमध्ये त्रास देणार आहे. बरोबर. थोडक्यात पावसाळ्यात कुठलेच हे तिन्ही दोष नॉर्मल अवस्थेत नसतात. बऱ्यापैकी तिन्ही दोषांचं काही ना काहीतरी डिस्टर्बन्स, भूक मंदावली आहे आणि यामुळे संसर्गजन्य विकार अधिक होतात. बरोबर. पण सर मी एक सांगतो की आता मी जेव्हा जेव्हा पावसाळा येतो, माझा पावसाळा हा ऍक्च्युअल मध्ये आवडता ऋतू आहे. सर्वांचाच आहे. हा. पण शहरामध्ये थोडा कमी लोकांचा आवडता असतो कारण चिखल असतो. अगदी अगदी गावामध्ये सगळ्यांना आवडतो. बरोबर. पण आहे ना, पावसाळा जसा सुरू होतो तसं आहे ना, भजी खाण्याची इच्छा प्रत्येकाची होते आणि तुम्ही म्हणताय की कमी खावा, जड खायला नको. बरोबर. पण आपली इच्छा तर होते, जसं की उन्हाळ्यामध्ये तहान लागते आणि पाणी प्यायची इच्छा अगदी होते, अगदी तसं पाऊस पडला की असं गरम गरम
काहीतरी तळलेलं खाण्याची इच्छा होते. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये, माझ्या सुद्धा घरामध्ये हो भजी तळल्या जातात आणि खाल्ल्या असं जातात. महाराष्ट्रात एकही घर नाही की ज्याच्यात जिथे पाऊस नाही होत. पडला आणि त्यांना हा मृदगंध आणि भजी हे नाही खात. एकदम समीकरण हा, झालेलं तर आहे. त्याचा काय संबंध आहे, म्हणजे ते खाणं योग्य आहे का? हा, ठीक आहे. त्याच्या मागचा ना जो मूळ विचार आहे तो खूप बट ऑब्व्हियस आहे. तुमच्या शरीरामध्ये जे बदल घडतायत त्यानुसार तुमचं शरीर आतून काहीतरी आवाज देतो, तुम्हाला खाण्याची इच्छा होते. हा अगदी सिंपल आहे. बरोबर. तुम्ही उन्हामधून आलात आणि तुम्हाला कॉफी किंवा गरम गरम सूप किंवा चहा सर्व केला तर चालेल का हो? नाही चालणार. म्हणजे तुम्हाला काहीतरी थंड पाहिजे, सरबत हा, पाहिजे, हा. बरोबर, रिहायड्रेटिंग पाहिजे. बरोबर. तसं तुम्ही पावसाळ्यामध्ये घरामध्ये भिजून आलात तर तुम्हाला काहीतरी गरम पाहिजे, गरम. बरोबर. थोडीशी अग्नी किंवा शरीरातली उष्णता थोडी बेटर करणारं बेटर पाहिजे, करणार. म्हणून त्या उष्ण पदार्थांची इच्छा होते. हा एक भाग. त्यामुळे तिथे सूप किंवा त्या प्रकारचे आपण ज्याला कढणं म्हणतो मराठीमध्ये, हा तो पिण्याचा एक भाग असायला हवा. बरोबर. किंवा त्याची इच्छा जरी नसली तरी ज्यांनी ते सेवन केलंय त्यांना कळतं की ते पिल्यावरती आपल्याला आरोग्य बरं वाटतं, वाटतं. हा. पचन होतं. हा. मग तसंच भजीचं पण आहे. आता हा भजी नावाचा जो प्रकार आहे हा काय फक्त पावसाळ्यातली डिश राहिली आहे का? नाही. आज संध्याकाळी 4-5 वाजता पूर्ण भारतामध्ये पकोडा नावाचा प्रकार, म्हणजे भजीसारखे तळलेले प्रकार, बरोबर हा एक इव्हिनिंग ब्रेकफास्टचा प्रकार सर्रास झालेला आहे. खाल्लं. पण खरं बघायला गेलं तर आयुर्वेद सांगतो की पावसाळ्यामध्ये भजीसारखा पदार्थ करून करून खावा. करून खावा. हा. ओके. हा ज्या वेळेला ज्याला शब्द आहे की प्रचंड पाऊस पडतोय, हा हा आपण मराठीतल्या कवितेत शब्द वापरतो, घन व्याकुळ बरसला, म्हणजे सगळीकडे अंधारलेलं झालेलं आहे हा हा आणि प्रचंड पाऊस पडतोय, विजांचा कडकडाट चालू आहे, ज्याला आपण दुर्दिन म्हणूयात. ओके. अशा वेळेला तुम्हाला आतून इच्छा होते की काहीतरी असं थोडंसं आंबट चवीचं, थोडंसं तळलेलं, थोडंसं खारट, जे बरोबर. तुमची ती जी भूक मंदावली आहे ना तिला बेटर करेल, तिला ओके. थोडीशी वाढवेल असा पदार्थ खावा. ॲपेटायझर सारखं. येस. आणि मगाशी आपण उल्लेख केला की पावसाळ्यात कोणता दोष वाढतोय, तर वात दोष वाढतोय, वाढतोय, प्रकुपित होतोय. बरोबर. वाताचं जे 1:1 असं आहार्य द्रव्य आहे की जे वाताला कमी करेल, ते काय आहे, तर ते तेल आहे. बरोबर. त्याच्यामुळे तेलात तळून त्याच्यामध्ये स्निग्धत्व आलेला असा पदार्थ, पण तळल्यामुळे हलका झालेला पदार्थ, पचायला हा. थोडासा हलका. बरोबर. भजी हलका असतो म्हणून तो तरंगतो, हा. हा भाग नसून हा, तसा हा. तो तुलनेने पचायला हलका आहे. बरोबर. पण आता याच्यामध्ये तोच एक प्रकार आहे, माणसाला एकदा कळालं की चव लागते तर त्याला कुठे थांबायचं हे कळत नाही. अति प्रमाणात खाल्लं. हा, त्याला आपण लवल्य म्हणतो. जीवा लावली. हा, जिभेचे चोचले होतात. हा मग ते तुम्ही 4 भजी खाल्ले पुरेसे आहे, बरोबर. फार तर फार 1 प्लेट दोघांमध्ये खाल्ले पुरेसे आहे. पण जर ते तुम्ही तळून त्याचे वडेही बनवताय, भजी करताय, आणखीन पॅटिसही करताय, असं जर कंटिन्युअस केलं आणि ते सलग 2-3 दिवस केलं, त्यातही लोकांचं जर तुम्ही नीट पाहिलं ते घरी करण्याचा प्रघात कमी असून बाहेर हातगाडीवरून खायचं. आणायचे हा. असतात, कारण त्याची चव बरोबर. असते एक प्रकारचा हा, त्याच्यामध्ये. हा. पण त्यामध्ये जे तेल अनेक वेळा तळलं जातं त्याच्यामुळे घसा खराब होऊ शकतो, त्याच्यामुळे अजीर्ण होऊन पित्ताचा त्रास होऊ शकतो. ओके. त्यामुळे भजीला आयुर्वेदाकडून ग्रीन सिग्नल आहे. हा, पावसाळ्यामध्ये. हा, पण आणि तोही विशिष्ट दिवसांमध्ये, हा, अति व्याकुळ हा. पावसामध्ये आणि प्रमाणात. अगदी प्रमाणात खायचंय. नाहीतर आता कुठे पाऊस पडला नाही लगेच बेडकं बाहेर येतात का, नाही. बरोबर. लगेच कविता सुचायला लागतात का, नाही. तसं ते थोडंसं भजीसाठी पण थोडा एक आपण म्हणूयात की संयम ठेवला पाहिजे. आणि जरूर पावसाळ्यातच त्याची मजा येते. तुम्ही बघा, पाऊस पडल्यानंतर गरम वाफाळलेला चहा आणि भजी, बरोबर. आणि तोच हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये विचारा, नाही येणार त्याला तेवढी नाही येणार taste. तेवढं, चव पण नाही येणार अगदी त्याला. तसेच प्रकार आहेत. तुम्हाला भुट्टा कधी आवडतो खायला? पावसाळ्यात. पावसाळ्यात. बरोबर. तो येतो त्यावेळेला, त्या पद्धतीने तो प्रोसेस केला जातो आणि सर्वही केला जातो, छान वाटतं खायला. आता हे जे लोकव्यवहारात दिसतं ना, नॅचरल ट्रेंड्स आहेत, हाच ऋतुचर्याचा भाग. ओके. म्हणजे आपण ते नकळत कुठे ना कुठेतरी फॉलो करत आहोत. फॉलो करत आहोतच. अगदी अगदी अगदी. भजींबद्दल जर तुम्ही विचारलं तर बरेच वेळेला माझ्याकडे पेशंट येतात ना, आदल्या दिवशी भजी खाल्लेले असतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांना त्रास झालेला असतो. अगदी. तर त्याच्यामध्ये पण मी बऱ्याच लोकांना विचारलंय की तुम्ही भजी खाल्ले कुठे. हो. तर त्यांचं उत्तर हेच असतं बऱ्याच जणांचं की बाहेरचं खाल्लं म्हणून त्रास झाला. तर बाहेरचं काय खाल्लं, तर वडा खाल्ला, भजी खाल्लं. तर बरोबर. ते तेल गरम करून थंड करणं, परत गरम करणं, परत थंड करणं, ही जी प्रोसेस बाहेर केली जाते सारखी फक्त तेलच नाही, ते जे थंड झालेले भजी पकोडे आहेत तेही पुन्हा ते पण पुन्हा तळले जातात. त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. पण अगदी. तुम्ही घरी जर फ्रेश तेलामध्ये तळून पावसाळ्यामध्ये खाताय तर तुमचं आरोग्य ते चांगलं करणार अबाधितच आहे राहील, का? निश्चितच आहे. ओके. तो पदार्थ मुळात
आरोग्याला बाधाकर नाही आहे पावसाळ्यात, असं आयुर्वेद स्वतः सांगतोय. त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त खा, फक्त प्रमाणात खा. मग पावसाळ्यात असे आणखीन कोणते पदार्थ खाणं आपल्याला उपयुक्त ठरू शकतं? मगाशी आपण म्हटलं तसं की पावसाळ्यामध्ये भूक मंदावलेली आहे, हा, त्यामुळे ज्याला आजकालच्या भाषेत ॲपेटायझर म्हणतो आपण. हॉटेलमध्ये गेलो तर सर्वात पहिलं काय ऑर्डर करतो? बरोबर, सूप. सूप. आता ते हॉटेलमध्ये गेल्यावरती त्यांच्या कोर्समध्ये आहे म्हणून प्रत्येक ऋतूत पिलं पाहिजे, खरं तर असं नाहीये. हा, ते पावसाळ्यातलं एक विशेष आहार्य पदार्थ, डिश आहे की जी तुमची भूक वाढवून देणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे सूप आपण घरामध्येही बनवू शकतो. मुगाचं असेल, वेगवेगळे ज्याला आपण धान्य म्हणतो ते एकत्रित करूनही करता येऊ शकतं. भाज्यांची सूप असतात. आता पावसाळ्यात काय आहे, पालेभाज्या फारशा चांगल्या नसतात, त्या कृमीयुक्त झालेल्या असतात अति पावसाळ्यामुळे. त्यामुळे पालेभाज्यांची सूप शक्यतो टाळावीत. इतर आपण जी पण मिळतात ती सगळी आपण करू शकतो. त्यापेक्षा वेगळे पदार्थ काय आहेत की जे पावसाळ्यामध्ये आपण खाऊ शकतो इन जनरल? तर एक आहे की काही प्रमाणामध्ये आपण भजी, पकोडे हे थोडे तळलेले पदार्थ झाले, ओके, पण भाजलेले आणि हलके असले पाहिजेत पचनशक्तीला. म्हणून रेग्युलर जसं आपण भरपूर तेल तूप लावून चपात्या बनवतो त्याच्यापेक्षा फुलके प्रकार आहे, जो थोडासा फुलके. विस्तवावरती हा. फुगवला जातो, बरोबर. म्हणजे थोडी एक्स्ट्रा हिट दिली जाते त्याच्यामुळे. हा, हा. त्याच्यामुळे तो सोपा आहे. हा, तुम्हाला उपवास बघाल तुम्ही जर पावसाळ्यामध्ये, जो आपला चातुर्मास म्हणून येतो बरोबर. तो अधिक येतो. आणि त्याच्यामुळे खरं तर अपेक्षा अशी आहे की त्याच्यामध्ये जे काही हलके पदार्थ म्हणून सांगितलेले आहेत, पचनाला हलके, ते पदार्थ खायला पाहिजेत. त्यामध्ये राजगिरा लाडू आला, त्यामध्ये तुमच्या उपवासाला केले जाणारा वऱ्याच्या तांदूळाचा भात आला. बरं, आपण कोकण भागात बघितलं तर सकाळी आपण तांदूळाची आंबोळी करतो, पेज बनवतो, घावणे करतो. साऊथ मध्ये सुद्धा ज्याला कांजी म्हटलं जातं. तर हे सगळे प्रकार तसे बघायला गेले तर सकाळी नाश्त्याला खाण्याजोगे आहेत. उकडपेंड पण आहे, आपला उपमा आहे. बरोबर. तिथे तुम्हाला शिरा, लापशी हे पदार्थ नको आहेत, ते पचायला जड आहेत. बरोबर. दुपारचं जेवण पावसाळ्यामध्ये म्हटलं तर साधारणतः भाज्याच आहेत. आता वात वाढतोय त्यामुळे मोड आलेली कडधान्य अधिक नाही खायची, पण जर ती खाल्लीच तर त्याला चांगला तडका द्यायचा आहे. त्या तडक्यातल्या तेलाने आणि त्यातले जे इन्ग्रेडियंट्स आपण वापरतो, हिंग असेल किंवा इतर काही जिरे मोहरी असतील, त्याने तुमचं जो वात आहे तो संतुलित ठेवण्याचं काम होणार आहे. अग्नी तुमचा दीपन भूक वाढवून देणार आहे. सो ह्या पद्धतीने केलेल्या भाज्या, काही प्रमाणामध्ये फुलके, हे आपलं दुपारचं जेवण असलं पाहिजे. आता आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण लोक ताकाचा उपयोग कधी करतायत? उन्हाळ्यामध्ये. हा, थंडगार ताक असे बोर्ड लागलेले असतात सगळीकडे, पण ते ताक पावसाळ्यामध्ये पण हितकर आहे. पावसाळ्यामध्ये जास्त उपयुक्त आहे ते. हा, आणि तसं बघायला गेलं तर ताक आणि दही हे दोन्ही डेरिव्हेटिव्ह आहेत एकमेकांचे. ते दही सुद्धा काही प्रमाणामध्ये पावसाळ्यामध्येच उपयुक्त आहे. पावसाळ्यात दही घ्यायला पाहिजे. फक्त ते व्यवस्थित घरी लावलेलं असलं पाहिजे, पॅक नसलं पाहिजे, फ्रोझन नसलं पाहिजे, जास्त आंबट नसलं पाहिजे. बरोबर. त्याने कफ आणि वाताचं चांगलं संतुलन होऊन ताकद देण्याचं काम दही करतं. आणि बाकी मग ते दह्याचे नियम आहेत की ते सूर्यास्तानंतर खायचं नाहीये, दररोज खायचं नाहीये. त्याच्यामध्ये मुगाचं वरण असलं पाहिजे, त्याच्यात साखर असली पाहिजे, मध असलं पाहिजे, यापैकी काहीतरी एखादा पदार्थ असेल तर ते दही बाधणार नाही. आणि मग हे असं दुपारच्या जेवणात दही किंवा ताकाचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. बरोबर. आणि संध्याकाळचं जेवण शक्यतो सूर्यास्ताच्या जवळपास, म्हणजे जेवढं होईल तेवढं. आता आपल्याला अंदाज आहेच की मुंबईचे सगळे चाकरमानी आहेत ते 8-9 नंतर घरी येतात. बरोबर. पण जर त्यांनी स्वतःचं निरीक्षण केलं की मला खरंच 7:30-8 नंतर भूक आहे का, जर ती नसेल तर त्यांनी सरळ हलका खिचडी भात असेल, मुगाचं वरण असेल, मुगाची आमटी असेल, त्याच्यात भाकरी चुरून खाल्ली तरी चालेल, असं हलकं जेवण घेतलं पाहिजे. बरोबर. आणि ज्यांना निश्चितपणे असं वाटतं ना की पावसाळ्यामध्ये आपल्याला अजीर्णाचा त्रास होतो किंवा आपले हातपाय सांधे जखडतात, सकाळी उठताना शरीर जखडतं, बरोबर, त्यांनी विशेष करून हा संध्याकाळचा जो उपक्रम आहे, ज्याला आपण बोलतो की हलकं जेवण करा, लवकर करा. बरोबर. उशिरा केलं तर हलकं पातळ पदार्थ हे जे आहेत आणि ज्याच्यामध्ये भूक वाढवण्याचे पदार्थ आपण ऍड ऑन करायला सांगतो. बरोबर. तर ते त्यांनी केले पाहिजे. बरोबर. म्हणजे पावसाळ्यामध्ये हे सगळे पदार्थ आपण जनरली, आपण जर एक सारांश बघायला गेलो तर आपण असं म्हणू शकतो की पावसाळ्यामध्ये जे पदार्थ पटकन पचतील अगदी असे पदार्थ घ्या. हो. मग काही वेळेला ते थोडी ताकद देणारे पण
पाहिजेत त्याच्यामध्ये. म्हणजे अगदीच, उदाहरण अगदीच. सांगायचं झालं तर आता मूग झाले, बरोबर मूग पचायला एकदम हलके आहेत, बरोबर. पण ताकद देणार आहेत ते. आजकालच्या भाषेत प्रोटीन प्रोटीन्स रिचच आहे. त्याच्यामध्ये आहेत आणि आयुर्वेदामध्ये पण तसं सांगितलं की मूग हे बलवर्धक बरोबर आहेत किंवा ताकद वाढवणारे बरोबर. आहेत. तर तसे पदार्थ आपल्याला घेणं अपेक्षित आहे. अगदीच. तुम्ही आता जर बघाल तर आंबा आपला तसा आलेला आहे मे महिन्यामध्ये. हम्म. बरोबर आहे. हम्म. तो त्या ऋतूमध्येही उपलब्ध आहे. हा. पावसाळ्यातही तुम्ही बघाल सुरुवातीच्या काळाला. सुरुवातीच्या काळामध्ये तो उपलब्ध आहे बरोबर. आणि तोही बल्य आहे. फक्त ज्यांचा कोटा थोडासा मृदू आहे, ज्याला आपण बोलतो की सैलसर आहे, हा, त्यांना ते खाल्ल्याने थोडंसं पोट अधिकचं साफ होऊ शकतं, पण तो बलवान आहे. म्हणजे बरोबर. भूक असेल व्यवस्थित तर 2 फोडी आंब्याच्या खाल्ल्या तर तुम्हाला ताकदच मिळणार आहे. बरोबर. असंच जर बघितलं तर पावसाळ्यात आणखीन कुठली फळं येतात, तर जांभूळ येत जांभूळ सुरुवातीच्या काळामध्ये आहेच आता. हम्म. तर ज्यांना तुलनेने तसं बघायला गेलं तर थोडे कफाचे त्रास आहेत, वाताचे नाही पण कफाचे त्रास आहेत, त्यांनी जेवणानंतर जांभळांचं सेवन केलं, 4-5 खाल्ली तर चालू शकतं. असं सहज सोप्या ज्या गोष्टी ज्या वेळेला उपलब्ध आहेत त्याचं मापामध्ये सेवन केलं हा. तर अजिबात त्रास नाही. पण बरोबर. तुम्ही म्हणाल की जे काही 12 महिने उपलब्ध आहे ते सगळं आम्ही खात राहणार पावसाळ्यात, जसं आपण मगाशीच म्हणालो की वर्षभर सुकामेवा खातात लोक, हा, वर्ष ड्रायफ्रुट्स खातात. सकाळी उठले की 4 बदाम, लहान मुलापासून व्यायाम न करणारा माणूस सुद्धा मुठभर खातच असतो काही ना काहीतरी. हो हो. तर ते हे पावसाळ्यात नाही चालणार हो. हम्म. त्याने तुमची जी पचनशक्ती मंदावली आहे त्याला हे सगळं नाही पचणार आहे. बरोबर. तिथे तुम्हाला ऑप्शन आहे. तुम्ही तिथे काळे मनुके असतील थोडे पोट साफ होण्याच्या दृष्टीने, हा, अंजीर असेल, अंजीर एक आहे. हा, बरोबर. हे पदार्थ तुम्ही तुलनेने खाऊ शकता. बरोबर. सुकामेवाचा विषय निघाला म्हणून एक थोडं मला शेअर करायचं वाटतं की आपण ते सुकामेवा म्हणजे ड्रायफ्रुट्स म्हणून आपण अगदी. बोलतो. तर जी फळं ओली आहेत त्यांना आपण सुकवलं, मग ते सुके झाले. बदामला कुठे सुकवतो आपण? काजू कुठे सुकवतो आपण? मग काजू आणि बदाम हे ड्रायफ्रुट्स मध्ये कसे काय आले? पहिली गोष्ट. हा, आणि ते फळं- पचायला पण जड आहेत. फळं म्हणजे एक प्रकारे की ज्याच्यामधून फळांचा रस निघेल अशी हा, फळं, असा फळं. कॉन्सेप्ट आपण हा. सामान्य माणसांच्या दृष्टीने बरोबर. तर हेच आहे. बरोबर. आणि ड्रायफ्रुट्सचा अर्थ की ज्याच्यामधून रस नाही निघत आहे. पण बहुतांश ड्रायफ्रुट्स बघा की त्याच्यामध्ये स्निग्धांश आहे, त्यामुळे त्याची तेलं निघतात. बदामाचं तेल निघतं, तेल निघतं. बरोबर. अक्रोडचं पण तेल निघतं. हा. आता ज्याच्यात स्निग्धांश आहे तो पदार्थ पचवायला काय वेळ होणार आहे? वेळ जास्त लागणार आहे. वेळ लागणार. वेळ का जास्त लागणार आहे? कारण पचनशक्ती स्ट्रॉंग पाहिजे आणि तो पदार्थ डायजेस्ट व्हायला तेवढा वेळ घेतो. बरोबर. म्हणून ते हिवाळ्यात उपकारक आहेत तुलनेने पावसाळ्यामध्ये नाही. पावसाळ्यापेक्षा. हा, बरोबर. आणि ते होतात पण कुठल्या भागामध्ये जर तुम्ही नीट पाहिलं तर ते कुठचे तुमचे आखाती देशातले काहीतरी पदार्थ असतील, अफगाणिस्तान मधले, तिकडे. उत्तर हिमालयाच्या जवळपासचे पदार्थ तिकडे आहेत. जास्त असतं. तर त्या भागामध्ये त्याचं प्रमाण आहे तर ते ठीक आहे. त्यातले काही पदार्थ तुम्ही इन बिटवीन वर्षभरात कधी ना कधीतरी वापरा, पण ते 12 महिने नका वापरा. बरोबर. ठीक. सर, पावसाळ्याचं आता झालं, तुम्ही पावसाळ्यात सांगितलं, तर ह्या सगळ्या गोष्टी समजा आपण फॉलो करतोय तर आपण कमी आजारी पडू असं मी बरोबर. म्हणणार नाही की आजारीच आजारी पडणार, पडणारच पण नाही असं कमी नक्की नाही. प्रमाण हो, होऊ हो. शकतं. आता पावसाळा झाला, पावसाळा समजा संपला की मग त्याच्या पुढे आपल्याला लगेच थंडी नाही सुरू होत. आपल्याला अगदी. वाटतं की थंडी चालू होणार, आता सप्टेंबर महिना आला, आता मस्तपैकी थंडी सुरू होणार, पण मध्ये ना ऑक्टोबर हीट असते आणि ती हो की. प्रचंड हे असते, हो, हो. म्हणजे जास्त गरम होतं त्यावेळेला. हो. तर तो काळामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे? आणि त्या काळामध्ये बरेच वेळेला पित्ताची व्याधी खूप होतात. तर त्याबद्दल मला थोडंसं सांगा की पावसाळ्याच्या नंतर ज्यावेळेला ऑक्टोबर हीट सुरू होते याच्यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे? तुमचा प्रश्न जो आहे ना त्याच्यामध्येच मला वाटतंय की लोकांना हे इच्छा असते की पाऊस यावा हा. आणि नंतर पाऊस नकोसा होऊन जातो नको. आणि तिथेच कडी गडबड होते. हा. कारण जे काही पावसाळ्याने आपण पीक वरती गेलेलो असतो बघा, मस्तपैकी ते चमचमीत भजी झाले, हम्म. तुम्ही काहीतरी पावसाळी सहलीला गेलेले असतात लोक, बरोबर. धबधब्यांचा छान आस्वाद घेत असतात बरोबर. आणि हळूहळू तो पाऊस कमी होतो. बरोबर आहे. आणि अचानक उकाडा जाणवायला लागतो. आता हा जो काही बदल आहे यालाच आयुर्वेदामध्ये म्हणतात 2 ऋतू आहेत. पहिला ऋतू हा. हळूहळू संपत आलाय आणि दुसरा वेगळा जो ऋतू आहे त्याची चिन्ह दिसायला लागली आहेत. हा, तर हा, हा. याला ऋतुसंधी म्हणतात. ओके. म्हणजे पहिल्या ऋतूचे शेवटचे 7 दिवस, पुढच्या ऋतूचे पहिले 7 दिवस, असा मिळून जो 15 आहे, 15 दिवसांचा काळ, हा ऋतुसंधी आहे. आणि हीच संधी आहे ऍक्च्युली डॉक्टरांसाठी रुग्ण आजारी पडल्यावर त्यांना बरं करण्याची. होतंय असं
की त्या पावसाळ्याला कुठेतरी लोकांचं शरीर ऍडजस्ट झालंय आणि अचानक पाऊस कमी व्हायला लागला तर त्यांना ते जे बदल केलेले आहेत आहार विहारामध्ये ते सोडवत नाहीयेत किंवा काही प्रमाणामध्ये त्यांनी पावसाळ्यात काही पदार्थांचा अतिरेक केलेला आहे, गरम तिखट तेलकट खाल्लेलं आहे आणि अचानक पाऊस कमी व्हायला लागला. अचानक म्हणजे तो खरा हळूहळूच होतो, पण तो होत जातो आणि ओघामध्ये लोकांना उष्णता जाणवायला लागते, ज्याला आपण ऑक्टोबर हिट म्हणतो. आता एकदम पावसाळ्यातून ह्या उकाड्यामध्ये गेल्यानंतर लोकांची लगेच इच्छा होते की पुन्हा त्या मे महिन्यासारखं उष्णता जाणवायला लागली तर पुन्हा काहीतरी एकदम गार वगैरे खायला पाहिजे आणि पुन्हा एकदा आजारी पडतात, कारण तो ऑलरेडी बरोबर. अग्निमंद होता, बरोबर. थोडंफार चुकीच्या गोष्टी खाल्ल्या होत्या आणि कफ साचला होता, तोही वितळला, त्याचंही पुन्हा सर्दी पडसं आलं. पण तुम्ही जे बरोबर लक्ष वेधलं की तेव्हा पित्ताचे उष्णतेचा त्रास होता. हो, बऱ्याच रुग्णांना होत हा, तर याच्या मागे ना आयुर्वेदाचं जे शास्त्र आहे ते जर लोकांना समजलं तर त्यांना लक्षात येईल की जे पित्त पावसाळ्यामध्ये साचलं होतं ते पुन्हा ह्या शरद ऋतूमध्ये म्हणजे ऑक्टोबर हीटच्या वेव्हने म्हणा की ते पित्त प्रचंड वाढतं. आता हे 12 महिन्यामध्ये पित्त कधी सर्वात जास्त त्रास देतं ते ह्याच ऋतूमध्ये, शरद अगदीच शरद ऋतूमध्ये, ऑटम सीझन. ऑटम. आता ह्या सीझनचं तशी जी काउंटेबिलिटी आहे ती दिसत नाही बऱ्याच वेळा, म्हणजे गेल्या 2-3 वर्षात आपण पाहिलं असेल. हो, पाऊसच चालू होता, पाऊस कंटिन्यूच होता, कंटिन्यू चालू होता. तर याला आपण बोलतो अतियोग झाला पावसाचा, तो बरोबर. कंटिन्यू राहिला. म्हणजे लोकांनी त्याला सोशल मीडियावरती हिवसाळा वगैरे अशी विचित्र नावं पण दिली की हिवाळ्यातही पाऊस पडतोय आणि तो जो ऑक्टोबर हीट आहे ती दिसतच नाहीये. इव्हन आपल्याकडे पंचकर्मामध्ये हा शरद ऋतू विरेचन म्हणजे पित्ताच्या व्याधी होऊ नयेत म्हणून केल्या जाणाऱ्या पंचकर्मासाठी प्रसिद्ध आहे. बरोबर. पण आपल्यालाही ती संधी यावेळेला ऋतुचक्राने दिली नाहीये गेल्या 2-3 वर्षांमध्ये. बरोबर. तर त्यात होतं असं की ते साचलेलं पित्त प्रकुपित होतं, वाढतं आणि लोकांच्या शरीरामध्ये पित्ताची उष्णतेमुळे वेगवेगळे व्याधी दिसतात. त्याच्यामध्ये जनरल ताप पासून जे काय सुरू होतं त्यात अगदी नागिनीपर्यंत सारखे व्याधी होतात, ज्याला हर्पीस जोस्टर आपण म्हणतो. त्याचबरोबर त्यांना उष्णतेचे जे जनरल व्याधी आहेत, अगदी उन्हाळी लागणे, जसं ग्रीष्मात होतं तसं या शरद ऋतूमध्ये पण होतं. बरोबर. आपण जर म्हटलं की हे प्रकट व्याधी आहेत पण काही सुप्त व्याधी असतात, जसं हायपर टेन्शन आहे. खरं तर हा वातपित्ताचाच एक प्रकार आहे. साधारणतः स्ट्रेसफुल लाईफस्टाईल, पित्त प्रकृती, जागरण करणारे लोक यांच्यामध्ये हा सगळा प्रकार दिसतो. तर ह्या लोकांना सुद्धा पावसाळा संपून हा जो उन्हाळा सारखा ऋतू चालू होणार याच्यामध्ये त्यांना उष्णतेचा त्रास संभवतो, स्ट्रोक येऊ शकतात आणि म्हणून त्याचं महत्वही तेवढंच आहे. कोणाचं? ऋतुसंधीचं आणि येऊ घातलेल्या शरद ऋतूचं, ऑक्टोबर हिटचं. ऑफकोर्स तो व्यक्त झाला तर. बरोबर. येस. म्हणजे ऋतुसंधी जो असतो त्यावेळेला आपल्याला विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. हो. तो 15 दिवस 20 दिवस जे काही असतात ते अगदी त्याला आपल्याला व्यवस्थित काळजी घेणं अगदी. जसं आपण मगाशी पावसाळ्यातले काही पदार्थ बोललो की हे खात होतो, ते हळूहळू आपल्याला, आता आपण पावसाळ्यामध्ये निश्चितपणे पाणी जे गढूळ येत होतं, दूषित येत होतं म्हणून उकळून घेत होतो. बरोबर. काही जण आपण तर अनेक वाताच्या कफाच्या रुग्णांना आपण सांगतो की तुम्ही उकळलेलंच पाणी प्या, गरम पाणी प्या. तर ते काय आता ऑक्टोबर हिट मध्ये होणार नाहीये. पण अचानक थंड पाणी प्यायलं तर काय होईल? तर लगेचच तो जो क्रम बदलला त्याच्यामुळे शरीरामध्ये त्रास दिसतात. आता तुम्ही पावसाळ्यामध्ये गरम पाण्याने आंघोळ करत होतात, बट ऑब्वियस आहे, आणि उकाडा आला म्हणून लगेच तुम्ही गार पाण्याने आंघोळ करायला सुरुवात केली तर त्यानेही त्रास होऊ शकतो. म्हणून शेवटचे 7 दिवस हळूहळू क्रम बदलत जा, हळूहळू त्याचं टॅपरिंग करत जायचंय आणि पुढच्या गोष्टी हळूहळू सेवन करत जायचंय असं अपेक्षित आहे. पण आता हा काही थंब रूल नाहीये, लिखित नाहीये, त्याला काही असं फॉर्म्युला नाहीये. हे लोकांनी आपापल्या अनुभवाने करण्याच्या गोष्टी आहेत. बरोबर. फक्त कॉशियस राहून जर त्यांनी या गोष्टी केल्या ना तर त्यांना ती ऋतुसंधीमध्ये होणारे व्याधी नक्की टाळता येऊ शकतात. बरोबर आहे. बरोबर. आता एक जर आपण ऑब्झर्व केलं तर पावसाळ्यामध्ये सगळे जे सण आहेत ते उपवासवाले आहेत. बरोबर. म्हणजे तिथे पण खायला कमीच सांगितलेलं आहे. बरोबर. तसेच आता जसं शरद ऋतू सुरू होते तसे कोजागिरी पौर्णिमा हा एक सण येतो. हो. तर त्या इव्हेंट झालाय तो आता. तो आता इव्हेंटच झालेला आहे. पण मग कोजागिरी पौर्णिमा जी येते ती शरद ऋतूच्या अगदी स्टार्टिंगलाच येते. बरोबर. मग त्याचं आपण कसं काय हे करू, म्हणजे त्याच्यामध्ये पण काही ऋतुचर्येचा काही भाग आहे का? हो आहे की. आता त्या आपल्या पावसाळ्यातले व्रतवैकल्यांचा काळ झाला, श्रावणातला माहेरवाशिणींचा काळ झाला, त्याच्यामध्ये भुंडल्यासारखे कार्यक्रम झाले, मजा मस्तीचा काळ पण होता त्यामध्ये काही प्रमाणात. बरोबर. तो सगळा झाला
आणि अचानक आलेली ही उष्णता, त्याच्यामध्ये पित्त साचलेले आणि ते प्रकुपित होणारे हे आपल्याला माहिती आहे. जसं सुरुवातीला आपण वसंत ऋतूच्या सुरुवातीला सुंठवड्याचं उदाहरण घेतलं, हा हा की जे लोकांमध्ये प्रचलित रीत म्हणून उपाय होता, तसाच हा उपाय जो आहे तो कोजागिरी पौर्णिमेचा, म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला जो चंद्राचा पृथ्वीच्या सर्वात हा, जवळ हा, असल्यामुळे हा. शीतलतेचा जो उत्तम भाग आहे त्याचा, बरोबर. तो आटीव दुधामध्ये किंवा खिरीमध्ये जो त्याचा रात्रीच्या प्रकाश. पहिल्या 2 प्रहरांमध्ये ठेवला आणि त्याच्यात किरणं उतरली की बरं, शरद ऋतूमध्ये आणखीन एक मजा अशी आहे, त्या सीझनमध्ये दिवसा ऊन आहे पण हा. तुलनेने रात्री थोडासा गारठा आहे किंवा थोडंसं आल्हाददायक वातावरण आहे. हा हा आणि म्हणून पूर्वीच्या काळी ज्या घरांना टेरेस आहे, गच्ची आहे, अशा ठिकाणी किंवा खुल्या प्रांगणात एखाद्या उद्यानात बसून मजा मस्ती करत, गाणी मैफिलींचा आस्वाद घेत, की जेणेकरून स्ट्रेस कमी होईल, हा अशा वातावरणामध्ये राहून, की बरोबर. जिथे कारंजा आहेत, हा, हा, जिथे हा. थोडंसं मजा मस्ती, आपले प्रिय मित्र मैत्रिणी आहेत, आणि त्याच्यामध्ये हे आटीव दूध ज्याच्यामध्ये कोजागिरीच्या पूर्ण चंद्राची शीतल किरणांचा संस्कार झालाय, ते तुमच्या पित्ताचं शमन करेल. आता काही जण त्याला असंही म्हणतात की ते पिऊन जुलाब होतात, म्हणजे विरेचन होतं आणि पित्त कमी होतं. बरोबर तेवढ्या प्रमाणात नाही पित सहसा माणसं. बरोबर पण जे काही 1 कप किंवा कमी जास्त स्वरूपात पितो, आपण असं म्हणूयात की ते एक निमित्त म्हणून त्या दिवसासाठी आहे. हा ते त्या ऋतूमध्ये जर तुम्ही तसं फॉलो केलं बरोबर तर तुम्हाला त्याचा पित्तशामक म्हणून जो काही फायदा आहे तो मिळणार तो आहे. मिळणार तो बरोबर, मिळणार आहे. बरोबर. पण आता झालंय काय की तो इव्हेंट झालाय, आपण म्हटलं तसं, हा आणि त्याच्यामुळे कोजागिरी पौर्णिमेची आयोजनं होत आहेत. हा अगदी बरोबर. म्हणजे शहर सोसायटीमध्ये होतात सोसायटीच्या बऱ्याच सोसायटी ठिकाणी. खाली उतरते, हम्म. आणि जसा पूर्वीच्या काळी 31 साजरा केला जात हा. होता, त्याचा ऋतुचर्येशी संबंध नाही, पण स्नेहसंमेलन म्हणून होता. हा हा पण इथला हा कोजागिरीचा जो इव्हेंट झालाय, त्याच्यात फक्त आटीव दूध राहिलं नाहीये. तुम्ही जर नीट बघितलं, लोकांनाही, आपल्या प्रेक्षकांनाही कळेल की बफे असतो. हा, हा. त्याच्यात बफे असतो, त्याच्यामध्ये पावभाजी सारख्या गोष्टी आयोजित केल्या हा, जातात. हा, हा. त्याच्यामध्ये तुम्ही काही प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर्स म्हणून खाल्ले जातात. बरोबर तर जे तिखट, तेलकट, चमचमीत आहे ना, ते पित्त वाढवणारच आहे. हा, ते हा, एकीकडे ते पित्त वाढवणारे पदार्थ खायचे आणि दुसरीकडे हे शीतल दूध त्याच्यावर प्यायचं. खरं बघायला गेलं तर हे विरुद्ध पण आहे. विरुद्ध अन्न एकमेकांच्या बरोबर कॉम्बिनेशन जे आहे ते काही योग्य नाही, कारण दूध पित असताना आंबट, खारट आणि फळं खायची नसतात. तो रूल इथे ब्रेक होतो. पण लोकांना त्याचं जे मूळ गमक आहे ते थोडंसं जर उमगलं आणि त्यांनी व्यवस्थित कोजागिरी पौर्णिमा साजरी केली, विशेषतः ज्यांची पित्त प्रकृती आहे, ज्यांना भूक लागली की सहन होत नाही, बरोबर ज्यांना अरेला तुरे करायची सवय आहे, ज्यांचं स्ट्रेस, एन्झायटी हे प्रॉब्लेम आहे, त्यांना ही कोजागिरी पौर्णिमा निश्चितपणे जास्त लाभदायक आहे पित्त शमनासाठी. बरोबर आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण जे दूध आपण ह्या काळापासून घ्यायला सुरुवात करायची, अगदी अगदी. तर मग आता ह्या काळामध्ये आणखीन कोणते पदार्थ घ्यायला पाहिजे? बघा ना, आता पावसाळ्यामध्ये दूध घेत नव्हतो कारण भूक हा. मंदावलेली हा. होती. आता बरोबर. हळूहळू दूध घ्यायला सुरुवात केलं. बरोबर याचा अर्थ सौम्य स्वरूपातली, शक्ती वाढवणारी, ताकद देणारं, आणि तसं बघायला गेलं तर दूध हा सर्व धातूंचं पोषण करणारा पदार्थ आहे. शुक्राचंही पोषण करणारा पदार्थ आहे. त्यामुळे आता शीतकाळ सुरू झालेला आहे. हा आता बल देणारा काळ हळूहळू सुरू होतोय पुढे. म्हणजे ऑक्टोबर हीट आता संपत आली आणि हा. पुढे आता हळूहळू, हिवाळा येतोय, परत हिवाळा सुरू होणार आहे. हा पण एक ऋतुसंधी झालाय. अगदी अगदी. हा. त्याच्यामुळे ह्या काळामध्ये आपली भूक वाढत जाणार आहे हळूहळू, हिवाळा येता येता, हा. आणि त्यामुळे पौष्टिक पदार्थ खाण्याचा आपला भर असतो. आता जे मगाशी आपण म्हटले 12 खाऊ नका बदाम, हा. ते आता ते चालू आता करायचे. खायला पाहिजेत. हा, हा, ते हा. जे ड्रायफ्रूट आहे, डिंकाचे बरोबर. लाडू आहेत, हा. किंवा वेगवेगळे दिवाळीपासून होळीपर्यंत जे काही सणवार येत आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये ही मिष्ठान्न आहेत, थोडेसे गोड, पचायला जड, हा. तूपयुक्त पदार्थ, बरोबर ड्रायफ्रुट्स युक्त पदार्थ, मिठाया वेगवेगळ्या पद्धतीच्या ह्या खाऊ शकता. असा हा ऋतू आहे. असा हा. एकदम बलवान ऋतू आहे. हा, हा. त्याला हेमंत ऋतू म्हणतात. बरोबर. आणि तो साधारणतः आपल्या दिवाळीच्या पुढेपासून सुरू होतो. कार्तिक महिना संपला की तो सुरू होतो. बरोबर. थोडंसं आजकाल ऋतूंचं जे शेड्यूल आहे ते बिघडलंय. जसे आपल्या आयुर्वेदात त्या काळात सांगितलेल्या प्रत्येक मराठी महिन्यामध्ये तो ऋतू दिसत होता, तसा आजकाल नाही दिसत. पण तसाच तो दिसला पाहिजे अशी अपेक्षा न ठेवता आपण काय करूयात, आपण जी सृष्टीमध्ये आपल्या जी लक्षणं दिसतात त्याप्रमाणे तो समजून घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे आहारामध्ये बदल करायचे.
बरोबर. म्हणजे थोडक्यात थंडी पडायला लागली आहे असं समजा, की जे तुमच्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंग स्नान म्हणून सांगितलंय. हा, बरोबर बरोबर आहे. बरोबर. ते खायचे पदार्थ तर आलेच, पण त्याच्या योगाने हे वेगळी गोष्ट आली. हा बरोबर. विहारात्मक म्हणजे डेली रुटीनचा एक प्रकार सांगितला. बरोबर. तर तो सुद्धा आजकाल जो केला जातो तो निमित्त मात्र पहिल्या 2 दिवसांसाठी तेल लावलं थोडस हो, 4 हो, चमचे हो. 2 चमचे आणि एक उठण्याचं पॅकेट आणलं आणि ते चोळून घेतलं. बरोबर. पण खरं बघायला गेलं तर हा दिवाळीपासून पुढच्या पूर्ण थंडीचा जो काळ आहे, आपण ज्याला हेमंत शिशिर ऋतू म्हणतो. शिशिर ऋतू म्हणजे हेमंतात जेवढी थंडी आहे त्याच्यापेक्षा जास्त थंडी, परम शैत्याचा हा, ऋतू आहे. हा. तर ह्या पूर्ण ऋतूमध्ये त्या थंडीमध्ये त्वचा कोरडी पडते. ती बरोबर. कोरडी पडू नये म्हणून मॉइश्चरायझरची ऍडव्हर्टाईज सुरू व्हायला लागलेत. बरोबर. पण तुमच्या आमच्या परंपरेत लहानपणापासून तेल लावायचा जो रिवाज आहे तोच आपल्याला कायम ठेवायचा आहे. बरोबर. आणि बरोबर. तेच 2-4 चमचे तेल आंघोळीच्या आधी जरासं कोमट करून तीळ तेल म्हणा किंवा कुठलं औषधी तेल डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलं तर ते म्हणा, ते तुम्ही लावू शकता. बरोबर. त्याने 2 गोष्टी होणार आहेत. त्या थंडीमुळे वाताचा जो सांध्यांचा त्रास होणार आहे तोही कंट्रोलमध्ये राहणार आहे. त्वचेचं मॉइश्चरायझर होणार आहे आणि त्याचा जो खरखरीतपणा, ड्रायनेस आहे तोही कमी राहणार आहे. अगदी मोजक्या 15 मिनिटांचा सकाळचा जर आपण कार्यक्रम तो ठेवला, बरोबर. विशेषतः वात प्रकृतीच्या रुग्णांनी तो हम्म, ठेवला हम्म, हम्म. किंवा म्हाताऱ्या ओल्ड एजच्या रुग्णांनी ठेवला ज्यांना संधिवाताचा, तर त्यांना याचा फायदा होणार आहे. आणि त्याला जोडून असलेला दुसरा प्रकार काय आहे, तर उटणं लावणं. हम्म. त्या उटणालाच आयुर्वेदामध्ये उद्वर्तन असं म्हटलेलं आहे. बरोबर. बरोबर आहे. बरोबर. आता ते उद्वर्तन म्हणजे काय आहे, तर तो ड्राय पावडर मसाज आहे जो फॅट लॉस साठी करायला सांगितलेला आहे. हा. एकीकडे तुम्ही गोडधोड खाताय म्हणजे हा. शरीरामध्ये तुमच्या कोलेस्ट्रॉल, डायबिटीज वाढण्याची शक्यता आहे. बरोबर आहे. तर त्याला एकीकडे स्किन मध्येच ड्राय पावडर मसाज करून तेल लावल्यानंतर किंवा नुसता, तर तुमची चरबीही कमी होते, रक्तामधलं कोलेस्ट्रॉलही आटोक्यामध्ये राहतं, वजनही कमी होऊ शकतं. काही पेशंटला आपण तशी ट्रीटमेंटही देत असतो. हम्म, हम्म. आणि त्याचबरोबर तुम्ही जर ह्या दोन्ही गोष्टी केल्यात तर स्किनचा टेक्स्चर पण सुधारतो, कांती सुधारते. बरोबर. त्यामुळे हे त्या सगळ्या स्नेहसंमेलनाचा जो काही काळ आहे पुढे हम्म, हम्म. लग्न सरायचं, त्याच्यामध्ये हा उपयुक्त आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. हम्म. आणि याच्यामध्ये आपल्याला एक हे बघायला पाहिजे की आपण जे उठणं लावतो दिवाळीच्या पहिल्याच दिवशी, ते बरोबर. ऍक्च्युली मला कधी कधी असं वाटतं की तिथून पुढे ते दररोज लावायला पाहिजे, अगदी अगदी जेणेकरून आपली स्किन पण चांगली राहील आणि आपलं जी स्किन असते, आता बरेच वेळेला असं म्हटलं तर आपली स्किन सुद्धा ब्रीदिंग करत असते, अगदी अगदी स्किन श्वास घेत असते, तर तिचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा हे अभ्यंग एक बऱ्यापैकी फायदा देऊ शकतो. हो हो आपल्याला. अगदी आयुर्वेदात आता कसं आहे, आपण सामान्य माणसाला जेवढं कळतं त्या शब्दात खरं सांगितलं पाहिजे. हा. आयुर्वेदात तर वचनच आलेलं आहे, अभ्यंगम आचरित नित्यम. हा. आता पण नित्यम म्हणजे दररोज करा. दररोज. दररोज करा सांगितलं तर लोक सरळ म्हणतील की हे काहीतरी वेगळंच सांगतात, इथे बरोबर. आपल्याला सकाळी उठून 7:15ची लोकल पकडायची. बरोबर. त्यामुळे सकाळी नका करू, दररोज नका करू, पण ऍटलिस्ट जो ऋतू त्याला योग्य आहे ते हम्म. हिवाळ्यामध्ये करा. बरं दररोज नाही करत तर विकेंडला करा. बरोबर. आणि त्यातही सर्वांगाला नाही करतायत तर शिरश्रवण पादेशू किमान हा. 3 ठिकाणी डोकं, कान, कर्णपुरण म्हणजे कानात तेल टाकणं आणि पायांना मसाज करणं हे तरी केलं पाहिजे. बरोबर. विशेषतः ज्यांना थकवा येतोय, विशेषतः ज्यांना दिवसभरामध्ये स्ट्रेसफुल फिजिकल एक्झर्शन होतंय, त्यांना हे उपयुक्त आहे. हम्म. आपले कित्येक शेतकरी बांधव असतील, कित्येक आपले जे मजदूर गटातले लोक असतील, जर तुम्ही आजही बघितलं ना तरी ते किमान थोडंफार तेल पायांना चोळत असतात, दुखत असतं म्हणून म्हणा किंवा आंघोळ झाल्यानंतर एक त्वचेला लावणं म्हणा, असं त्यांच्यामध्ये तो एक पहिल्यापासूनचा एक परंपरा राहिलेली आहे. हा प्रकार थोडासा अधिक केला तर त्याचा ऋतूनुसार आपल्याला फायदा घेता येऊ शकतो. तुम्ही आता शारीरिक श्रमाचा विषय काढला म्हणून बरोबर. विचारतो की व्यायाम करतो आपण, तर त्या व्यायाम करण्याचा आयडियली ऋतू कुठला, आणि हा. त्याच्यामध्ये व्यायाम आपण बऱ्यापैकी चांगला करू शकतो, हो. शरीर सौष्ठव चांगलं करू शकतो, आणि तो जो व्यायाम आपण त्या ऋतूमध्ये करू तो वर्षभर आपल्याला फायदा देईल, असा ऋतू कुठला? व्यायाम मुळामध्ये जो काही आहे तो खरं आपल्या नैसर्गिक जीवनशैलीचा भाग असला पाहिजे. तो वेगळा व्यायाम खरं नसला पाहिजे आयडियली. आता तर उलट जास्तच गरज आहे हा, आत्ताच्या exactly. काळामध्ये. आत्ताची आपली जी काही लाईफस्टाईल झाली आहे शहरी वातावरणातली म्हणा किंवा काही प्रमाणामध्ये यंत्रसामुग्री आल्यामुळे खेडोपाड्यामधली सुद्धा म्हणा, दळणवळणाची साधनं वाढल्यामुळे पायपीट कमी झालेली आहे. हा आपल्याला ओला, उबेर, रिक्षा, गाड्या, बस सगळं आहे, त्यामुळे फार चाल होत नाही, डेली वॉक नाहीये. दुसरं आहे की शारीरिक श्रमाची जी कामं होती महिला वर्गाची होती आधी,
अगदी ते जात्यावरच्या दळणापासून नदीवर जाऊन कपडे धुण्यापर्यंत आपल्या खेडोपाडी अजूनही होत होतं काही प्रमाणामध्ये. आता ते कमी झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी मशीनचा वापर आहे. तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा आता पाटा वरवंटा दिसेनासा झालाय आणि मिक्सर आलेला आहे. बरोबर. आणि शहरी भागामध्ये तर IT लाईफस्टाईल असेल किंवा आजकाल सगळ्याच कॉर्पोरेट बरोबर. कंपन्यात तुम्ही बघता, बरोबर आहे. त्यांना कळालेलं आहे, त्यांना उमजलंय की आपण 8-8 तास नाही ओव्हरटाईम करून लोकांना बसवून ठेवतोय. हा, हा. उद्या हे आजारी पडले तर आपल्यालाच त्याचा परिणाम भोगावे लागतात. म्हणून त्या लोकांनी त्यांना स्टेप्सचं पण चॅलेंज दिलेलं आहे की एवढे जिने दिवसाला चढा, हा, हा, किंवा हा, हा. त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये जवळ जिम सोय उपलब्ध करून दिलेली आहे. ओके. आणि जागरूक जे कोणी आहेत तरुण वयोगटातले, ते स्वतःही जिममध्ये जात आहेत. थोडक्यात काय की व्यायामशील जीवनशैली नाहीये, पण व्यायाम करण्याची गरज लोकांना पटलेली आहे आणि लोक व्यायाम करत आहेत. व्यायामाची जीवनशैली जरी नसली तरी पण आता लोक व्यायाम हा मुद्दामून जिममध्ये जाऊन करतायत. बरोबर आहे. फक्त आता तुम्ही विचारलं तसं की कुठला काळ त्याच्यासाठी उत्तम आहे. उत्तम आहे. नीट पाहिलं तर आता शहरी भागामध्ये 24/7 वाल्या जिम आलेल्या आहेत. हो, भरपूर आहेत. आपले ठाण्यामध्ये तर खूपच आहेत. सगळ्यात जिम जवळजवळ 24/7 झाले. हो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा असं आहे की आपली ड्युटी सकाळी लवकर सुरू होते, तर हा. सकाळचा जो आयडियल टाइम आहे व्यायाम करण्याचा, जो आपण मगाशी म्हटलं की सकाळी उठल्यानंतर प्राणायाम, योगासन, व्यायाम यासाठी वेळ कदाचित ठेवला पाहिजे, तो लोकांना न जमल्यामुळे ते काय करतायत, ड्युटीवरून घरी येत आहेत आणि 7, 8, 9, 10 किती वाजता जिमला जात आहेत. हम्म, हम्म. काही तरुण ITची मुलं तर लेट नाईट 11-12 वाजताही जातात, कारण तिथे गर्दी नसते. हम्म, हम्म, हम्म. आता हा खरं तर चुकीचा पायंडा पडला जातोय. पण बरोबर. याच्यामध्ये प्रॅक्टिकल अप्रोच म्हणून ते तत्वतः त्याला मान्यता भेटलेली आहे आणि लोकांनी स्वीकारलंय. याने होतंय काय की ते ऋतूचा विचार करत नाहीयेत. कुठल्या सीझनमध्ये कुठल्या वेळेला आपल्याकडे ताकद शरीरात जास्त आहे हे बघत नाहीयेत. आणि उन्हाळा असो की पावसाळा की हिवाळा, ते प्रत्येक ऋतूमध्ये त्याच पद्धतीने व्यायाम करतात एका विशिष्ट पद्धतीने. आणि म्हणून त्याला महत्व प्राप्त होतं तुमच्या प्रश्नाला, की कुठल्या ऋतूत मग तो व्यायाम योग्य अधिक प्रमाणात करता येऊ शकेल असा, तर तो निश्चितपणे हिवाळा आहे. म्हणजे ज्याला आपण हेमंत आणि शिशिर ऋतू म्हटलं, बरोबर. दिवाळीपासून होळीपर्यंतचा काळ. बरोबर. या ऋतूत खाण्यापिण्याची पण आपल्याला तशी काही फार मोठी पथ्य नाहीयेत. बरं, वातावरण आल्हाददायक आहे. हा. तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये बघा, तुम्हाला जाण्याची इच्छा होत नाही. बरोबर. आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास अशी बरोबर. अवस्था असते. बरोबर. बरं, एक वेगळा ट्रेंड आहे की जानेवारी महिना आला, नववर्षाचं स्वागत आणि नवीन संकल्प म्हणून लोक जातात आणि पुढे 9 दिवस होऊन बंद बंद पडतात. पडतात. बरोबर. खरं तर तो योग्य सीझन आहे, हिवाळा आहे. हिवाळा. हिवाळा आहे. बरोबर. पण त्याला सातत्य टिकवून ठेवण्याची गरज आहे. हा. ते सातत्य कसं येणार, तर ते हळूहळू अभ्यासाने येणार. बरोबर. तुम्ही दररोज थोडा थोडा व्यायाम करण्याची सवय ठेवली तर तो होईल. पण उत्तम व्यायाम करण्याचा काळ हिवाळा. हम्म. मला वाटतं तुम्ही स्वतःच व्यायाम तज्ञ आहात, तर तुम्हालाही तो चांगला विषय माहिती आहे. आपल्याकडे हो. तो एक कन्सेप्ट आलेला आहे बरोबर. की किती व्यायाम किती किती व्यायाम वेळासाठी करावा. करायला पाहिजे. त्याला- आयुर्वेदामध्ये काय असं. त्याला अर्धशक्ती व्यायाम असा शब्द आलेला आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही व्यायाम करता करता तुम्हाला तोंडाने श्वास घ्यावा लागतोय दम किंवा लागतो म्हणजे. दम लागतोय काही प्रमाणात, किंवा कपाळावरती घाम येतोय. हा हा. झाला अर्धशक्ती व्यायाम. म्हणजे काय बरोबर. की तुम्ही तुमची हाफ पॉवर, एक पॉवर वापरलेली येस, आहे. याच्या पुढे बरोबर. नाही केला पाहिजे. बरोबर. बरोबर. हा, मग ते जोर बैठकासारखा पारंपरिक असो, नाहीतर तुमचा जो डंबेल्स किंवा वजनवाला, वेट लिफ्टिंग वाला बरोबर, वेगवेगळे बरोबर. नवीन मॉडर्न प्रकार असो, बरोबर. याच्यात ती एक थोडीशी तत्वतः इथे एक मर्यादा आखून दिलेली आहे. ही लक्ष्मण रेषा खरं तर ओलांडू नये. बरोबर. आणि जर जे लोक ते नाही करत, ते आपण बरेच व्हिडिओ बघितलेले आहेत की जिम मध्ये सुद्धा अटॅक येऊन हो, लोक हो, पडतात. हो, हो, हो. मला वाटतं याच्यामध्ये मी आयुर्वेदाचं सांगतोय, हा, पण हा. आधुनिक व्यायामाचं जे काही नियम आहेत बरोबर, त्यात बरोबर. तुम्हीच थोडंसं बरोबर. सांगा. हा, मी याच्यामध्ये थोडस ऍड करू इच्छितो की बऱ्याच वेळेला एक असा पर्स्पेक्टिव्ह असतो की ज्याच्या मस्क्युलर जो माणूस आहे अगदी. किंवा एकदम ताकदवान आहे तो, असं हम्म. आपल्याला वाटतं. त्याची इम्युनिटी पण चांगली असेल असंही आपल्याला वाटतं. पण अगदी. तसं नाहीये. त्या मसल्स बनवणं भाग वेगळा आहे. ओके. म्हणजे तुम्ही फिट असणं येस, हा भाग वेगळा आहे. अगदी. तुम्ही फिट आहात म्हणजे तुम्ही हेल्दी आहात असं असं नाही. नाहीये. तुम्ही हेल्दी आहात हा भाग वेगळा हा, आणि तुम्ही फिट आहात हा, हा भाग वेगळा. अगदी. एखादा माणूस फिट आणि हेल्दी दोन्ही असेल हा, तर ते जास्त चांगलं. आयडियल. आता जर आपण बघितलं आयडियल बॉडी स्ट्रक्चर, जर आपण बघितलं जे आपण बघतो ते मस्क्युलर बॉडीवालं नाहीये.
ते नॉर्मल आहे. ओके. म्हणजे एक शेतकरी जसा दिसतो, जो शेतामध्ये रेग्युलरली काम करायचा अगदी, आणि अगदी. त्याची जशी बॉडी लीन बॉडी होती थोडी. लीन बॉडी, हम्म. ते आयडियली योग्य म्हणजे आता जो healthy आहे. ट्रेंड आहे बल्जवाला, हा बल्जवाला जो ट्रेंड आहे तो थोडासा वेगळा ट्रेंड आहे. ते कॉम्पिटिशन आहे. US मध्ये तो ऍज अ गेम म्हणून केला जातो. म्हणजे तो एक खेळ आहे. बरोबर, बॉडी बिल्डिंग जसं चॅम्पियनशिप. टेनिस हा खेळ आहे तसं जिम सुद्धा हा एक खेळ आहे. बर बर. तुम्ही व्यायाम जो करता तो आता अशा लेवलला ते आलेला आहे की त्याच्यामध्ये हायक्रॉस म्हणून एक हाय रॉक्स म्हणून त्यांचे कॉम्पिटिशन्स होतात. मग तिथे खूप जास्त प्रमाणामध्ये व्यायाम केला जातो. बरेच काही पिल्स खाल्ल्या जातात ताकद अगदी, वाढवण्यासाठी. अगदी. तर तसे प्रकार त्या ठिकाणी होत आहे. आणि तुम्ही जे सांगताय ते पूर्ण अपोजिट आहे. बर. म्हणजे पूर्ण अपोजिट बोलण्यापेक्षा त्या मानसिकतेला ते पटणार नाहीये. हो हो, मी पण हे मान्य हा. करतो. पण ते हेल्दी राहण्याकडे हम्म. आणि हे फिट राहण्याकडे, हो. तर ह्या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत. त्यांना आपण हे नाही बोलू शकत. आता हे ना खूप नॅचरल आहे की तुम्ही कुठलंही श्रमाचं काम केलं. हा हा. आता हे आपण इररिस्पेक्टिव्ह तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल किती आहे, तुमचं वजन किती आहे हे सोडून देऊयात. हा बरोबर. बरोबर बरोबर. हा, तुम्ही लीन आहात किंवा तुम्ही स्थूल आहात हे सोडून देऊयात. पण जर तुम्ही 4 जिने चढून गेलात आणि तुम्हाला दम लागला हा तर तुम्ही 5वा जिना चढला पाहिजे का? बरोबर नॅचरली नाही चढला पाहिजे, तो चढलाच जात नाही. बरोबर. तसंच व्यायामाचं पण असलं पाहिजे. हा, या ठिकाणी आणखीन एक मी ऍड करू शकतो की तुम्ही 10 दिवस 4 जिने चढत गेलात अगदी की तुमची जी अर्धशक्ती असते ती थोडीशी वाढते. आणि तुम्ही 5वा जिना 11व्या दिवशी चढू शकता. येस. मग तुम्हाला 3 जिने चढल्यावरती जो दम लागत होता आणि तुम्ही जबरदस्ती 4था जिना चढत होतो तो 4 जिने चढल्यावरती लागतो आणि 5वा जिना तुम्हाला सहज जातो. हो. अशी हळूहळू ही शक्ती जी असते ना आपल्याला हीच वाढवायची. अगदी अगदी. हीच वाढवणं व्यायामाकडनं थोडं अपेक्षित आहे. आणि या गोष्टी चांगल्या माझ्या मते ह्या हिवाळ्यातच. ऋतूमध्ये होत असतात. अगदी. आणि तेच त्या उन्हाळ्यामध्ये आधीच एकतर डिहायड्रेशन असतं. सध्या गरमी पण खूप जास्त वाढलेली आहे. त्याच्यामध्ये शारीरिक श्रम जास्त झालं तर ऑब्वियस आहे काहीतरी त्रास होण्याची नक्की शक्यता आता हा त्रास होऊ नये ना म्हणून जे आता आपण मगाशीच म्हटलं की आपण तत्वतः मान्य केलंय की मॉडर्न ट्रेंड व्यायामाचा आहे तो जिम मधलाच आहे. बरोबर आहे. आणि ह्या सर्व जिम ह्या संपूर्ण वातानुकूलित आहेत. हा खरं तर व्यायामाचं आपलं अपेक्षा काय आहे? हिवाळ्यामध्ये गारठा आहे. हा त्या गारठ्यामध्ये एवढं काहीतरी शारीरिक श्रम करा की घाम येईल. हा तो जो घाम ज्याला आयुर्वेदात स्वेद बरोबर, म्हटलाय तो बरोबर. मेदाचा मल आहे. बरोबर. त्याच्यामुळे तो फॅट लॉस होईल घाम निघून हा, असा. आणि हा. आता हे एवढं शास्त्रीय जरी लोकांना कळत नसलं तरी घाम गाळा म्हणजे चरबी कमवेल हे तर कळतंच. बरोबर. म्हणजे मेन एम मोटो काय होता की घाम निघेल एवढा काहीतरी शारीरिक हा, मेहनत करा. हा. आता हे नॅचरल एक्सपोजर मध्ये केलं तर ते सहज होत आहे. पण तुम्ही एसी मध्ये गेल्यानंतर हे तात्विकता होत नाहीये. म्हणून थोडासा तो कॉन्ट्राव्हर्शियल इश्यू आहे. बरोबर. पण काहीच न करण्यापेक्षा व्यायाम केलेला चांगला. व्यायाम केलेला कधीही चांगला. बरं, Obvious कधीच आहे. न करण्यापेक्षा संध्याकाळी केलेलाही ठीक. केलेलाही चांगला. बरोबर आहे. अजिबात न करण्यापेक्षा. फक्त तो जो कन्सेप्ट होता अर्धशक्तीवाला आणि तुम्ही म्हटलात की तो जो एक त्याचा ट्रेंड आहे बल्ज वाढवण्याचा, बरोबर. तो न करता किंवा एकमेकांमध्ये कॉम्पिट न करता जर व्यायाम करत राहिलात तर तो मोर बरोबर दॅन आहे. सफिशियंट आहे. आणि तो पूर्ण वर्षभर चालेल. बल्ज वाढवण्याचं सुद्धा करू शकता. बरोबर. पण त्याचे जे एक्सपर्ट आहेत त्यांचं गायडन्स त्यांच्या गायडन्सने केलं तर ते जास्त फास्ट पण होईल आणि योग्य होईल. कारण अगदी. मी अशा लोकांना ओळखतो की जे प्रॉपरली तुमची हेल्थ चांगली ठेवून तुम्हाला चांगल्या प्रकारे बल्ज वाढून देतात विदाऊट एनी स्टेरॉइड आणि म्हणजे काहीही न करता. पण त्याला टाइम लागतो. अगदी तेवढे ते टाइम पण ठेवणं गरजेचं अगदी आहे. आणि तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की सध्या आहे ना बऱ्याच जिम अशा तयार होत्या आता बर. की जिथे एसी नाही लावत आहे. तिथे वा. बिना एसीचं म्हणजे आपला आयुर्वेद पोचतोय कुठे? पोचतोय आता. तेच हा. हा कळतोय ते लोकांना. वातावरणामध्ये तिथे नॅचरलच एसी येणार आहे आणि वातावरणामध्ये नॅचरलच तिथे गरमी पण येणार आहे. आता आपण जर पाहिलं म्हणजे आपण नवी मुंबई ठाणे अशा वेगवेगळ्या थोड्याशा ज्याला म्हणू आपण की मेट्रोपॉलिटन सिटी आहेत हा. याच्यात ओपन जिमचा कन्सेप्ट आहेच. आहे आहे. हा. हो, तर हो, हे हो. एक प्रकारे चांगलंच आहे. पारंपरिक व्यायामाचे पण काही प्रकार आहेत ज्याच्यामध्ये मला वाटतं ते दंड येतो त्याच्यामध्ये, हा, मुसळ हा, येतो. मुसळ येतो. तोही आता हळूहळू तरुणांमध्ये लोकप्रिय व्हायला लागलाय. हो हो. तर थोडक्यात काय आहे की प्रकार वेगवेगळे असतील पण त्याचा जो एम आणि त्याची जी मर्यादा आहे ती थोडी ऋतूला जर धरून त्यांनी व्यवस्थित ठेवली
तर व्यायाम हा जो आपण म्हणू शकतो की आहाराच्या 3 जे उपस्तंभ जे आहेत, हा पिलर्स आहेत, हा त्यापैकी एक व्यायाम आहे आणि तो त्यांना ऋतूनुसार जर केला तर ते 12ही महिने त्यांचं आरोग्य व्यवस्थित राखू शकतो. सो व्यायामाला पण ऋतू असतात, कमी जास्त प्रमाणामध्ये करायला पाहिजे. पण मला एक थोडंसं कधी कधी असं वाटतं की सध्याची जी जीवनशैली आहे त्याच्यामध्ये व्यायाम हा जर रेग्युलर केला तर थोडं जास्त फायदेशीर नक्कीच ठरू शकतो. म्हणजे थोडा थोडा व्यायाम जसं तुम्ही म्हणताय की दम लागणं, तुम्ही जसा जसा व्यायाम करत जाल तसा तसा दम लागण्याचा जो प्रकार आहे तो तो कमी तुमची होणार आहे, कॅपॅसिटी वाढत जाईल, वाढणार आहे. तेवढी जास्त कॅपॅसिटी अगदी तुमची अगदी अगदी वाढत अगदी. जाते. तर हे झालं आपलं ऋतूनुसार. आणखीन एका विषयावरती मला विचारायचं होतं की जसं आपण खाण्याचं आपलं थोडंसं मला आणखीन माहिती करून घ्यायची. जसं की आपण आता इथपर्यंत आपण बघितलं, कोजागिरीचं एक सांगितलं तुम्ही, नंतर दिवाळीला तुम्ही सांगितलं की ड्रायफ्रुट्स हे करायला पाहिजे. पण बऱ्याच वेळेला आपण जानेवारी जसं स्टार्ट होतो बर. तसं जानेवारीमध्ये बऱ्याच वेळेला 31st पार्ट्या केल्या जातात. हो हो. पण महाराष्ट्रामध्ये एक वेगळी पार्टी केली जाते. तर त्याचं मला थोडंसं सांगा, कोणती पार्टी? तर हुरडा पार्टी. अच्छा, हुरडा पार्टी जी आरोग्याला धरून माझ्या मते तरी मला वाटतं की चांगली आहे. अगदी. ज्यांची ज्वारीची शेती असते ती लोक ज्वारीचे कणसं भाजून शेतामध्ये जाऊन करतात. रायगडमध्ये हुरडा पार्टी आणखीन वेगळ्या पद्धतीमध्ये केली जाते. बर. पण ती एक प्रत्येक ठिकाणी त्या त्या पद्धतीमध्ये ती केली जाते. तर तो पण काही हा ऋतुचर्याचाच काही भाग आहे का? कसं म्हणजे सांगा. आपण आता सारखं ऋतुचर्या जो शब्द वापरतोय ना, हम्म. तो आयुर्वेदाचा भाग आहे. हा आयुर्वेद हा जीवनशैलीचा भाग आहे हा आणि जीवनशैलीमध्ये तुम्हाला पूर्ण अखंड भारतामध्ये, महाराष्ट्रात, कोकणात, तळ कोकणात, विदर्भात जिथे जाल तिथे त्या त्या गावाचे, त्या त्या समाजाचे काही विशिष्ट पद्धतीने आपण सण बघतो किंवा परंपरा बघतो किंवा एन्जॉयमेंटच्या पद्धती बघतो. बरोबर. त्यातलाच हा एक भाग आहे. हा, गेट टुगेदर. अगदी अगदी गेट टुगेदर. आपण मगाशीच म्हटलं की हिवाळा म्हणजे तसा गेट टुगेदर, स्नेह संमेलनाचा काळ आहे. बरोबर. ऋतू छान असतो, मजा मस्ती असते. आता याच्यातच एक प्रकार होतो, त्या शेतकरीच्या शेतामध्ये मस्तपैकी हे जोंधळाचं पीक धरलेलं असतं, दाना फुललेला असतो चांगल्या पद्धतीने, ओला असतो, त्याचा चीक निघत असतो. थोडक्यात काय की पूर्ण वर्षभरामध्ये सर्वात जास्त स्निग्ध गुणाचं वातावरण हिवाळ्यामध्ये असतं. बरोबर. त्याच्यानुसार ते जे पीक आहे ते अत्यंत उत्तम गुणाचं असतं. तुलनेने ते थोडंसं पचायला जड असतं. ओके. पण आता त्याचं त्यांनी पद्धत काय केली आहे की ते काढायचे कणस, ते भाजायचे एका प्रकारे, शेकोटी करा किंवा आणखीन काही पद्धतीने करा, पण ते भाजून काढायचे आणि ते भाजलेले जे आहेत ते छानपणे फोडून त्याचे दाणे खायचे. बरोबर. आता त्याची चव छान लागते म्हणून ते खातात हे आपण म्हणू शकतो. ज्यांना बरोबर. त्याच्या मागचं माहिती नाहीये ते फक्त जातात की हुरडा पार्टी ट्रेंड आहे बाबा, जाऊन आपल्याला करायचं. बरोबर. नॉट बॅड. पण मुळामध्ये तो ऋतू, त्या ऋतूमध्ये आलेलं हे पीक आणि त्याच्यावर ह्या पद्धतीने केलेला भर्जनाचा संस्कार, हे सगळं त्या ऋतूला उत्तम आहे. त्याच ऋतूत ते पचू शकतो, उपलब्ध पण तिथेच आहे, म्हणून ते उपयुक्त आहे आणि म्हणून तो ट्रेंड झालेला आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे आता झालंय कसं ना की शहरातल्या बिल्डिंग संस्कृतीत राहिलेला माणूस निसर्गाला मुकलाय. त्यामुळे त्याला गावचे वेध लागतात. त्याच्यामध्ये पण असं काहीतरी एक निसर्गाच्या, तो पण शेतामधला इव्हेंट असेल तर मग काय विचारायलाच नको. हा, 31st पार्ट्या वेगळ्या. आता तुम्ही जर बघितलं तर शहरामध्ये 31st पार्ट्यांचं सोसायटीतलं आयोजन नियोजन कमी होत चाललेलं आहे. आपला मराठी पद्धतीने होणारा नववर्षाचा ट्रेंड आहे, तसा आपल्या सणवार आणि परंपरांकडेही बघण्याचा ट्रेंड हळूहळू आलेला आहे. बरोबर. त्याच्यातलं हे एक चांगलं उदाहरण आहे. आणि त्याने दोन्ही गोष्टी होतात, ज्याला आपण आयुर्वेदानुसार म्हणतो निसर्गानुकूल जीवनशैलीत जाण्याचा थोडासा तरी एक त्यांना आस्वाद घेता येतो. त्या शेतकऱ्यांचे फार्म्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, तिथे त्यांना रोजगारही उपलब्ध होतोय आणि जे त्यांनी कुठून तरी झोमॅटो किंवा याच्यावर ऑर्डर करून खायला, पिझ्झा म्हणून खातात, त्याच्यापेक्षा दुप्पट चांगली चव, स्वस्तात, चवदार आणि स्नेहपूर्ण वातावरणामध्ये हुरडा पार्टी होते. त्यामुळे तो निश्चितपणे सगळ्यांनी अनुभव घ्यायचा प्रकार आहे. बरोबर आहे. बऱ्याच ठिकाणी हे करतात सध्या. म्हणजे रायगडला आणखीन वेगळ्या पद्धतीमध्ये करतात. तिकडे मांसाहार सुद्धा ते लोक सेवन करतात. त्याच्यामध्ये काही
बहुतेक पावट्याची मला वाटतं शेंग तुम्ही असते ती. पोपटीबद्दल बोलताय. हा, ती होरडी, ती पोपटी पोपटी म्हणतात त्याला. हा, पोपटी पण ह्याच काळामध्ये केली जाते. हा, म्हणजे त्याचं हा. वेगवेगळ्या पद्धतीने एन्जॉयमेंट करण्याच्या पद्धती आहेत. मला वाटतं गुजरातमध्ये सुद्धा ह्या पद्धतीने उंदियो सारखी जी भाजी बनवतात हा, तीही हा, त्याच हा. पद्धतीची आहे. बरोबर. तर जिथे जिथे सुसंपन्न अशी पिकं आली आहेत, जी काही त्या ऋतूमध्ये आलेली पिकं आहेत, भाज्या आहेत, फळं आहेत, कंदमुळं आहेत, इव्हन जसं आपण अगदी योग्य उल्लेख केलात की आपण कोकण पट्ट्यामध्ये आहोत, तर इथे स्टेपल फूड आपलं फिश आहे, मांसाहार आहे हा, अनेक ठिकाणी. ह्या सगळ्या गोष्टी त्या हिवाळ्यामध्ये खाण्यामध्ये जी काही मजा आहे बरोबर, ती दिवसभर पूर्ण वर्षभरामध्ये नाही. वर्षभरामध्ये. आणि त्यामुळे तो एक विशिष्ट संस्कार आहे. ती पोपटीमध्ये त्यांनी एक मडकं आणणं, त्याच्यामध्ये हा. बांबुर्डीचा पाला टाकणं, हा, हे जे बाकीचे सगळे पदार्थ आहेत मला ते तेच त्याच्यात पोपटी, पॅक मला करून, नाव नव्हतं आठवत. हा, त्याच्यात पॅक करून ते करणं, ते मडकं उपडं ठेवणं आणि त्याच्यावरती शेकोटीसारखा त्याला अग्नी देणं. बरोबर. आपल्याकडे जो पूट संकल्पना आहे आयुर्वेदात तशा पद्धतीचं. आणि त्यानंतर त्याची जी काय एक वेगळी हा, हा. चव लागते, हा. त्याचा जो बार्बेक्यू फील येतो, बरोबर. त्याच्यासाठी म्हणून तो ट्रेंड आजकाल शहरी भागातल्या लोकांमध्ये पण फेमस झालाय. लोक जिथे पण कुठे फार्म हाऊसला जातात तिथे आधी विचारतात स्विमिंग पूल आहे का, हा. तिथे आधी विचारतात की अमुक सोय आहे का. तसं आजकाल लोक विचारायला लागलेत की पोपटी आहे का. पोपटी आहे आणि का, बरोबर. नकळत ते तुम्ही समजून घ्या की आयुर्वेदिक ऋतूनुसार जो ट्रेंड फॉलो केला बरोबर, पाहिजे तो बरोबर. करतायत. तर आपण हा स्वागतार्हच म्हटलं पाहिजे. बरोबर. आणि याच्यामध्ये आता मी कोकणातलाच आहे, पण मी थोडं पुढच्या पट्ट्यातलं आहे. अगदी. म्हणजे रत्नागिरीच्या पुढे, रत्नागिरी आणि हा. सिंधुदुर्गच्या बॉर्डरवरती. तर आमच्या इकडे ना पॉस म्हणून एक संकल्पना असते. बरं, त्याला पॉस म्हणतात. बरं. तिथे काही असं विशेष ऐकताना काही इंग्रजी शब्द वेगळं, वाटतो. हा, पण तिथे नाही, त्याचा ऍक्च्युअल उच्चार काहीतरी वेगळा असेल. बरं, मी बरं. काहीतरी कदाचित वेगळा पण बोलत असेल. बरोबर, पण बोली भाषेनुसार तिथे काही असं वेगळं केलं नाही. तिथे डाळ भात भाजीच केली जाते, पण सगळे एकत्र येऊन त्या ऋतूमध्ये करतात. बर. आणि नमन वगैरे जी होतात आमच्या इकडे, ती बरं. पण याच काळामध्ये होतात. वा. ह्या सगळ्या ह्याच्यावर मला एक थोडंसं असं वाटतंय की जी WHO ची जी हेल्दी असण्याची जी संकल्पना त्यांनी सांगितलेली आहे की हेल्दी म्हणजे नक्की काय. जसं आयुर्वेदामध्ये समदोष समाग्निष्ठ समदतो मलक्रिया जी हेल्दी माणसाची लक्षणं सांगितली, तशी WHO ने काही नियम ठरवून दिलेले आहे. बरोबर, त्यांनी एक व्याख्या केलेली आहे बरोबर. की जी व्यक्ती फिजिकली फिट आहे, मेंटली फिट आहे, आणि त्यांनी काही वर्षांपूर्वी एक गोष्ट आणखीन त्याच्यामध्ये ऍड केली आहे, ती म्हणजे सोशली फिट आहे. अगदी अगदी. आता आपण जर बघायला गेलो तर आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की बरेच सण असे आहेत की जे आपण सोशली एकत्र येऊन साजरे करतो. अगदी. उदाहरण सांगायचं झालं तर मकर संक्रांतीला हो, आपण बऱ्याच लोकांच्या शेजाऱ्याशी भांडण जरी असेल तरी त्या ऋतूमध्ये जातो आणि म्हणतो तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. पण म्हणजे एकमेकांना भेटण्याची जी निश्चित, प्रथा आहे. निश्चित. दसऱ्याला आपण आपट्याची पानं वाटतो, हो, हो. म्हणजे तो एक थोरा मोठ्यांच्या भाग, आशीर्वादाची परंपरा असते. आशीर्वादाची परंपरा असते. मकर संक्रांतीमध्ये आपण तिळगुळ खातो. अगदी. तर ह्या तिळगुळामध्ये काय असते ते पण एक मला थोडं असं ऐकून घ्यायचं. तुम्ही WHO ची जी डेफिनेशन सांगितली हा. तिला धरूनच हे सगळं आहे. हा, खरं आता आपण असं म्हणूयात की त्याच्यामध्ये स्पिरिच्युअली पण कनेक्शन आहे त्याच्यामध्ये. आणि ही सगळी व्याख्या आयुर्वेदाने सुश्रुताचार्यांनी आधीच स्वस्तची सांगून पण ठेवलेली आहे. हम्म. आता असं आहे ना की हे सगळं आपण सोशल मीडियावरती बोलतोय, हा, पण सोशियली कनेक्ट आहोत, पण पर्सनल कनेक्ट सगळ्यांचाच काय झालेला आहे ह्या काळामध्ये कमी झालेला आहे. कमी झालेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे ओळखतो पण स्नेह आहे का, घरोबा आहे का, जिव्हाळा आहे का, हा प्रश्न आहे. आणि कदाचित ह्यासाठीच आपली जी भारतीय परंपरा आहे त्याच्यामध्ये एकत्रित येण्याची एक पद्धत पहिल्यापासून सणवारांमध्ये, यात्रांमध्ये, जत्रांमध्ये गुंफलेली आहे. अगदी ते स्नेहसंमेलनाचा काळ पण आपला ह्याच ऋतूचा असतो. आणि तो जेव्हा परम थंडीमध्ये जातो, म्हणजे शिशिर ऋतू ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की मकर संक्रांतीसारखा सण येतो. हा, आपण ते बरेच त्याच्यामध्ये खगोलशास्त्रीय किंवा आयुर्वेदिक काही म्हणा तुम्ही, मकर संक्रमण करत सूर्य जातो वगैरे, जे काय असेल ते, जे काही सूर्याचं निरंतर पृथ्वीच्या भोवती फिरणं आहे त्याच्यामधली एक घटना म्हणून याच्याकडे बघितलं जातं. हळूहळू आता आपल्याला थंडी वाढलेली आहे आणि आता त्या थंडीमुळे जो आपल्या शरीरावरती जो फरक पडत होता तो आपल्याला उष्ण गुणाने आणि स्निग्ध गुणाने काउंटर करायचा आहे. ओके. अशी त्याच्या मागची रचना आहे. गुळ जो आहे तो स्निग्ध आहे आणि तीळ जो आहे तो
उष्ण आहे. हा. आपण मगाशीच म्हटलो की काही पदार्थांमध्ये तेलांश असतो, तसा तेल शब्दच तिळापासून बनलाय, बरोबर. म्हणजे तो स्निग्ध आहे. गुळाचा गोडसरपणा आणि चिकटा असे दोन्ही पदार्थ एकत्र आल्याने तो बरोबर. लाडू दिसतानाच बनवतानाच आपल्याला कळतं की हा चिकट स्नेहाचा पदार्थ आहे. बरोबर बरोबर. आता हे पदार्थ बनवायचे आणि स्वतःच खायचेत का दिवाळीसारखे? नाही, हे बनवायचेत, लोकांच्या घरी दिवाळीत ताटही घेऊन जातो. हो. पण एवढं करूनही नंतर पुन्हा हा तिळगुळ प्रेमाचं स्नेहाचं प्रतीक म्हणून घेऊन जातो. बरोबर. आपण आता ते सर्व आपल्या मराठी प्रेक्षकांना माहितीच आहे की एक तीळ 7 जणांनी वाटून खाल्ला, म्हणजे हा. त्याच्यामध्ये ती भावना पण आली सोशली कनेक्ट हा. होण्याची. किंवा बरोबर. घरामध्ये सुद्धा आजकाल काय झालंय की कुटुंब म्हणून आपण आहोत, पण एकत्र कुटुंब येऊन बसलंय आणि जेवलंय अशी पद्धतही कमी होत चालली आहे. त्यातही आपल्याकडे आजकाल ज्याला बोलतो आपण की पॅरेंट्स वेगळे राहतात, मुलं वेगळी राहतात. त्यासाठी हे सणवार आपल्याला एकत्रित येऊन साजरे करण्याची जी परंपरा आहे ती आपण करत असतो. त्यात हे निमित्त मात्र आहे. बरोबर. हा तिळगुळाचा जो काही कन्सेप्ट आहे हा आपल्या निरंतर सर्वांना सांगण्याचा आहे की अशा पद्धतीने एकत्र राहायला शिका, गोडवा बरोबर. जपा. हा. कटुता येते ती क्षणिक असते, हा, हा. ती विसरा, पुन्हा गोडवा, त्याचं ते निमित्त आहे. बरोबर. आणि म्हणून हे सोशली जरी साजरे केले नसले तरी पण आपल्या परिचित, आपल्या सोसायटीतल्या 10 जणांकडे जाणं, ओळखीच्या हा, हा, लोकांकडे हा. जाणं, हे अजूनही आपल्या संस्कृतीमध्ये टिकून आहे. टिकून आहे. आणि बरोबर. त्याच्या मागे आयुर्वेद आहे याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे हा. आणि लोकांनाही असला पाहिजे की याच्या बरोबर. मागे एक तत्व आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे आपली ही सगळी संस्कृती, सण वार, परंपरा, ऋतूनुसार घ्या, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर व्यवस्थित चर्चा केली, त्याचं थोडंसं चिंतन केलं, तर तुम्हाला त्याच्यामुळे आयुर्वेदाचं जे आरोग्य टिकवण्याचं, मग ते जसं आत्ता आपण म्हटलं तसं सोशियल आरोग्य पण असेल बरोबर. किंवा स्पिरिच्युअल पण असेल, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांचे ब्लेसिंग्स घेऊन आपलं आरोग्य वाढवणं असेल, हे सगळ्या गोष्टी आपल्या सणवारांमध्ये अंतर्भूत आहेत. बरोबर. त्यामुळे याचा आपण निश्चितपणे अभिमान पण ठेवला पाहिजे, जपल्या पण पाहिजेत परंपरा. आणि सोशल मीडियावरती जेव्हा आपण हे सगळं बोलतोय तेव्हा प्रत्यक्षात पण ह्या कृती आणण्यासाठी आवाहन केलं पाहिजे. बरोबर बरोबर. सर, मगाशी तुम्ही म्हणालात की 3 स्तंभ आहेत: आहार, व्यायाम. तिसऱ्या स्तंभाबद्दल मला थोडं सांगा. ओके, तर खरं तर आयुर्वेदामध्ये जे काय वर्णन आहे त्यामध्ये आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य किंवा अब्रह्मचर्य असे त्या काळाच्या परंपरेनुसार अनुकूल शब्द आहेत. आता मला असं वाटतं की ते आहेच, त्याला काही वाद नाहीये. खरं तर त्यापेक्षाही जास्त मगाशी आपण म्हटलं जीवनशैली बदलत चाललेली आहे. हा. विवाह उशिरा होत आहेत. बरोबर. त्याच्याबरोबर आपलं जे जास्त कल आहे तो शिक्षण आणि व्यवसाय किंवा नोकरी धंद्याकडे आहे. त्याच्यात त्या करिअर करण्याच्या सगळ्या गडबडीमध्ये काही प्रमाणामध्ये हेल्थकडे दुर्लक्ष होतं. बरोबर. नंतर एक स्टेज अशी होते की विवाह आदी गोष्टी तर होतात, संसाराची जी काही आहे ती मांडणी सुरू होते, पण त्याच्यासाठी अर्थार्जनासाठी नोकरी धंद्यावरची जी डिपेंडन्सी आहे आणि त्याच्यामध्ये निसर्गानुकूल जीवनशैली आपल्याला मिळत नाही. नोकरी धंद्यामध्ये 7-7, 8-8 तासापेक्षा जास्त वेळ काम करावं लागतं. त्यामुळे जी गोष्ट आपल्याला मिळत नाही ती होती व्यायाम. म्हणून आपण आहार, निद्रा आणि व्यायाम अशी 3 उपस्तंभ आजच्या काळामध्ये महत्वाचं म्हणतो. तर निद्रा हा एक तिसरा स्तंभ आपला अगदी अगदी आहे. तर निद्रा किती घ्यावी आणि कोणत्या ऋतूमध्ये किती घ्यावी असं काही असेल तर त्याच्यावरती एक थोडंसं डिटेलमध्ये सांगा. बघा, आजचा सर्वात जो कुठला हॉट टॉपिक आहे तो आहे सोशल मीडिया. त्याच्यावरती असणारे वेगवेगळे ऍप्स, त्याच्यासाठी चालले जाणारे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स, आणि या सगळ्यामध्ये नेटफ्लिक्स असेल, फेसबुक असेल, इन्स्टा असेल. खरं तर आपण पण त्या प्लॅटफॉर्मवर आता बोलणार आहोत, लोक ऐकणार आहेत. पण हे सगळ्या प्लॅटफॉर्म मध्ये ना, एक तुम्ही जर ऐकलं असेल, त्यांच्या जो कोणी ओनर आहे त्याने म्हटलं होतं की आमची स्पर्धा कशाशी आहे? झोपेशी आहे. आमची स्पर्धा झोपेशी आहे. आमची स्पर्धा ही सर्व जगाची जी पॉप्युलेशन आहे त्यांच्या झोपेशी आहे, असं तो मला वाटतं नेटफ्लिक्सचा मालक म्हणतो. थोडक्यात काय आहे, ते तुमच्या आरोग्याला चॅलेंज करताय. बरोबर. निद्रा हा तेवढा सहज गोष्ट आपल्याकडे तर आयुर्वेदामध्ये निद्रा हा वेग सांगितला. वेग म्हणजे झोप सहज येते, ती काय आणावी लागत नाही, त्याला गोळी खाण्याची गोष्ट नाहीये. श्रमच दिवसभर एवढं पडतं तर तुम्हाला झोप साहजिक येतात. आता ते शारीरिक कमी असेल पण मानसिक आहे, झोपलंच पाहिजे. तर झोपेचं गणित असं आहे की तुम्हाला किमान 6 तासाची झोप मिळाली पाहिजे. बरोबर आहे. हे सर्वसामान्यांना माहिती आहे, त्याच्यात आपण सांगतो ते काही वेगळं नाही. बरोबर आहे. पण कुठले 6 तास?
बरोबर. आता सरासरी झोपायची वेळ काय आहे शहरी भागामध्ये? 11-12. अगदी. हा. आणि जर आता तुमचं तर बरेचसे फॉलोअर्स ग्रामीण भागातून पण आहेत, तर बरोबर. तुम्हालाही अंदाज असेल की चॅनल्स बघितले कधी जातात, तर रात्री तेही रात्री तेच 11-11:30 पर्यंत बरोबर. बघतायत. म्हणजे आता तो वाद राहिला नाहीये की शहरी भागात आहोत की ग्रामीण भागात आहोत. हो, सगळीकडेच ते झालं. सगळीकडे जवळपास ट्रेंड कॉमन आहे. म्हणजे लोक 11-11:30 पर्यंत सरास जागतायत, किंबहुना जी जेन झी पिढी आहे ती त्याच्याही पुढे जागते. बरोबर. आता याच्यामध्ये जरा गडबड आहे. आधुनिक शास्त्र सुद्धा सांगतं की जर 10 पासून पुढे मनुष्य प्राणी झोपला नाही, जे बाकीचे प्राणी झोपतात, पण हा झोपत नाही, कारण त्याच्या हातामध्ये एक काहीतरी Screen आहे. ज्याला आपण बोलू शकतो की लाईट प्रकाशित करणारं एक हा, यंत्र आहे, हा. जे त्याच्या डोळ्यांना विषय देतं आणि त्याच्यामुळे त्याला सारखं वेगळं वेगळं काहीतरी बघण्याची इच्छा होते आणि त्याला झोप येत नाही. बरोबर. आता ह्यामुळे त्याचे जे 10 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंतची झोप आहे, त्याच्यात सो कॉल्ड हॅपी हॉर्मोन सिक्रेट होण्याचा काळ होता. हा. तो खर्च करतोय ह्या सगळ्या ऍप्समध्ये, बरोबर. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकता बेचैनी वाढते, त्याचा कॉन्सन्ट्रेशन टाइम कमी होत चाललेला आहे, बरोबर. तो आडवा पडतो, पण त्याच्या डोक्यामध्ये रील्सच चालतात, त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी सिरियलच चालते, त्याच्या डोक्यामध्ये पुढचा एपिसोडच चालत असतो, किंवा आधी जे ऐकलं वाचलं पाहिलंय ते सगळं चिंतन चालू असतं. म्हणून तो डीप स्लीपमध्ये जात नाही. त्याच्यात एकतर स्वप्नासारखी तरल अवस्था चालू असते, किंवा मग तो जागाच असतो. त्यामुळे ती झोप आयडियली जी 10 पासून 5-6 पर्यंत भेटली पाहिजे. ब्राह्ममुहूर्त आहे, तो प्रॅक्टिकल आहे की नाही हा नंतरची गोष्ट, आधी बरोबर. झोपा वेळेवरती. हा. आणि ही झोप अत्यावश्यक कधी आहे असा जर नीट विचार केला तर वर्षभरामध्ये जेव्हा खरं तर बळ कमी आहे, शारीरिक बळ आणि जे आपण सृष्टीतलं बळ कमी आहे म्हणतो, बरोबर. तेव्हा तर त्याची खूप गरज आहे. बरोबर. आता उन्हाळ्याचा दिवस असे आहेत की कधी एकदा पडतो आणि झोप लागते असं होतं, थकवा असतो. पण इथे कॉन्ट्राइंडिकेटिंग गोष्टी आहेत. उन्हाळा आहे, फॅन लावला तरी पण तुम्हाला अनेक वेळा पूर्ण रिलॅक्स वाटत नाही, म्हणून झोप येत नाही, लोक मध्ये मध्ये उठतात, लाईट गेल्यामुळे उठतात, बरोबर. म्हणजे झोप डिस्टर्ब राहते. त्याच्यामुळे उन्हाळ्यात अधिकची चिडचिड. पावसाळ्यामध्ये ठीक आहे, लोक झोपतात. हिवाळ्यामध्ये तुलनेने गारठा आहे, तुलनेने एनर्जी लेवल बेटर आहे, तर थोडी झोप कमी असेल तरी चालू शकते, किंवा लवकर उठलं तर जास्त चांगलं असं आपण म्हणूयात. झोपायची वेळ तर आपण बदलणार नाही आहोत. बरोबर. ती आयडियली 10ला झोपलं पाहिजे आणि 4:30, 5, 6 जी काही तुम्हाला अपेक्षा आहे तेव्हा तुम्ही उठलं झोप पाहिजे, पूर्ण झाली की उठलं पाहिजे. अगदी पहिलं सूत्रच आयुर्वेदाचं आहे, ब्राह्ममुहूर्ते उत्तिष्ठेत. पण लोक काय गडबड करतात, ते ऐकून सकाळी 4:30ला उठतील किंवा 5ला उठतील, पण त्याच्या पुढची ओळ सांगता आयुर्वेदात, जीर्ण अजीर्ण निरूप आहेत. आधी तुमचं पचन झालंय की नाही याचा नीट विचार करा. जर नसेल झालं तर मी मजेने म्हणतो अदरवाईज पुन्हा पुन्हा झोपून घ्या. बरोबर. आणि पचन झालं, थोडंसं पोट हलकं वाटलं, शौचाचा वेग आला की तुमचं पचन पूर्ण झालं. पण त्याच्यासाठी हे कारण नाही देता येणार की मी झोपलोच 12 वाजता होतो. झोपलं किमान 10:30-11लाच पाहिजे. बरोबर. असं आहे की हिवाळ्यामध्ये तुलनेने कमी झोप घेतली, लवकर उठलं, व्यायाम केला, अभ्यंग केला तर चालेल. पण इतर ऋतूंमध्ये तुम्हाला थोडी झोप व्यवस्थित घेण्याची गरज आहे, कारण दिवसभरामध्ये तेवढं बळ नाहीये. पण जास्त करून हिवाळ्यातच जास्त झोप येते आणि झोप मोडली जात नाही. जर आपण आहे ठीक आहे, तो काही एक प्रकार आहे असा की आपण खातो जे काय ते पौष्टिक आहे, गोड गोष्टी खातोय, पचायला जड खातोय, त्यामुळे स्वाभाविकता झोप येणं अपेक्षित आहे. बरं, ती जी सो कॉल्ड गुलाबी थंडी आहे त्याच्यामुळे झोप येते, आणि त्याच्यामध्ये दिवसा जरी झोपलत तुम्ही तरी पण झोप लागू शकते असं वातावरण असतं. पण ते नाही केलं पाहिजे हेही आपल्याला उमजलं पाहिजे, कारण त्याच्यामुळे वजन वाढणार आहे, कफपित्त दोन्ही वाढतात दिवसा झोपल्याने, आणि कळत नकळत मग कोलेस्ट्रॉल आणि शुगर सुद्धा वाढू शकते. दिवसा कधी झोपलं पाहिजे? बरेच जण झोपतात, बऱ्याच गृहिणी असतात, सकाळी लवकर उठतात, डबे बनवायचे अगदी. मग ते डबे बनवणं वगैरे सगळं करून त्याच्यात 2-3 तास जातात. हो. आणि मग त्याच्यानंतर झोपायला जागाच नाही, मग त्या दुपारी झोपतात. मग ते कसं काय आपण एक्सप्लेन? खरं तर त्याचे कधी झोपलं पाहिजे? अगदी सोपे 2-3 नियम आहेत. एक आहे की रात्री जागरण झालेलं आहे किंवा झोप पूर्ण नाही झाली आहे, जे काही कारण असतील, तर तुमची जी काही सरासरी सकाळी जागा होण्याची वेळ आहे त्याच्या पुढे जेवढं जागला आहात त्याचे अर्धा वेळ, म्हणजे समजा तुम्ही 2 तास जागलात तर 1 तास तुम्ही एक्स्ट्रा झोप घेतली पाहिजे. हा पहिला भाग आहे. पण सकाळी लवकर उठलोय आणि मग ते जसं तुम्ही बोललात की दिवसभराचं रुटीन आहे, त्याच्यात धावपळ आहे आणि पाठ टेकवायला वेळ नाहीये, तर जनरली गृहिणी काय करतात, काही जणांना 10 नंतर मुलं गेली शाळेमध्ये, नवरा कामावरती गेला
तर त्या पाठ टेकवतात. हम्म. पण आता तर असं आहे की दोन्ही कामं करणाऱ्या आपल्याकडे महिला वर्ग अधिक झालेला आहे. हम्म. तो स्वयंपाक घरी सांभाळतो, स्वतः कामावरही जातो, तर त्यांना तर ही उसंतही मिळत नाही. बरं, काही जणांचं असं आहे की ते दुपारी जेवणानंतर झोपणं प्रेफर करतात. हा हे पुण्यामध्ये बरोबर. आपण चेष्टेने म्हणतो टेस्टने म्हणतो की पण- दुपारी 1 ते 4 हा दुकानं बंद असण्याचा, झोपण्याचा हा. काळ आहे. कोणी फोन केला तरी पण चालणार नाही. बरोबर. ती थोडी सुखासीनता आहे, हा रिलॅक्स. जे तुम्ही गोव्यात पण जे म्हणतो आपण की एकदम रिलॅक्स लाईफस्टाईल आहे तिथे. हम्म, हम्म, हा. हम्म. तशा पद्धतीचं थोडंसं वातावरण कोकणात, पुण्यात, गोव्यात सुशेगात असं असू शकतं. बरोबर. पण त्याने तुम्ही जे दुपारी झोपताय ते थकव्यामुळे पडत असाल तर ठीक आहे. कामच नाहीये म्हणून म्हणून झोपताय झोपला तर मग प्रॉब्लेम आहे. तर चुकीचं आहे. हा. आणि दुसरं आहे की जेवण करून लगेच झोपलात तरी चुकीचं आहे. तरी जेवणानंतर किती वेळानंतर झोपायचं असेल तर झोपू शकतो. खरं तर जेवणानंतर लगेच झोपणं अपेक्षित नाही. जेवणानंतर एक साधारणतः आपण असं म्हणू की आपल्याकडे पूर्वी परंपरेनुसार ट्रेंड आहे शतपावली करा. हम्म. आजकाल योगाचंही बऱ्यापैकी ज्ञान लोकांना आलंय. तर वज्रासन जे माहिती आहे त्यांना, त्या वज्रासनात बसा, पाचक एखादं चूर्ण खावा आणि त्याच्यानंतर तुम्ही इंटेलेक्च्युअल कामं असतील तुमची, काही वाचन, लिखाण, पठण असेल किंवा काही आपली घरगुती कामं असतील, स्वयंपाकघर आवरणे असेल, अशामध्ये थोडा एक अर्धा पाऊण तास आणखीन गेला की तुम्ही 1-1.25 तास जेवणानंतर व्यतीत केला असा जागे राहून, की त्यानंतर तुम्ही थोडा वेळ झोपू शकता. आणि तेही कसं, तर वामकुक्षी म्हणजे डाव्या कुशीवरती झोपायचं, लेफ्ट लॅटरल साईडला. तेही तुम्ही एक 40-45 मिनिटाची पॉवर नॅप घ्यावी अशी अपेक्षा आहे. बरोबर. तुम्ही छोटासा गजर लावा, मोबाईलमध्ये गजर लावून ठेवा, एवढ्या वेळापासून एवढ्या वेळ. तुम्हाला जसं तुम्ही जाग येणार 45 मिनिटांनी तुम्ही एकदम ताजेतवाने असाल. सहज, बरोबर. पॉवर नॅप जसं अगदी, आपण power घेतो. nap ती पण concept. डाव्या कुशीवरती झोपून घ्यायची. हा. आणि काही जणांना कसं असतं ना, काही जणांना कंटिन्युअस काम असतं. हम्म. ओके, ते 4:30-5ला त्या वृद्ध असतात, हम्म. त्यांना जेवणानंतर लगेच नाही झोपायची सवय असते, पण त्यांना थकवा असतो. तर ते 4:30 ते 5:30 या वेळेत सुद्धा एक झोपू 15 मिनिटं अर्धा बरोबर. तास झोपू शकतात. बरोबर. बरेच जण सांगताना असं सांगतात की आम्ही 15 मिनिटं झोपतो, पण ते झोपतात अधिक वेळ. ते त्यांनी टाळलं पाहिजे. बरोबर. पण दुपारी झोप घ्यायचे असे ऋतू जे तुम्ही विचारताय, हा. तो ग्रीष्म ऋतू आहे. उन्हाळ्यामध्ये म्हणजे आपण झोपू मे शकतो. महिना आहे, हम्म. वातावरणच तसं आहे, बरोबर. थकवा आहे, तर तुम्ही थोडंसं झोपू शकता. खूप आदर्श स्थिती काय सांगू तुम्हाला, हम्म, हम्म. पूर्वीच्या काळी झोपाळे असायचे, शब्दच झोपाळा. हा. हा. बरोबर. आणि दुपारचं जेवण झालं, हे थोडंसं आपण असं म्हणू की एक्स्ट्रा आहे कल्चर, पण ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहे. झाडाखाली झोपाळा टांगलेला असेल असं सगळ्यांच्या नसतो, पण एक कन्सेप्ट म्हणून फक्त सांगतो की त्याला शब्द आलेला आहे आसीन प्रचलिताम निद्रा. म्हणजे ज्याच्यावरती तुम्ही पडाल तर तो आंदोलन करत राहील, पण तुम्ही निवांत पडू शकता, आराम त्याने करू कफ नाही वाढणार. हा, हा, हा. आता तसे झोपाळे तर तुम्ही टांगून घेणार नाही आपल्या 2 BHK आणि 3 बरोबर, BHK फ्लॅटमध्ये. तर तुम्ही रॉकिंग चेअर घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये असं पडू आराम शकता. खुर्चीवर आराम खुर्चीवर पडू शकता. अगदीच नाही तर जसं ट्रेनमध्ये माणसं झोपतात की दोन्ही तक्के बाजूला ठेवलेत, हा. पाठ सरळ आहे आणि पाय सरळ करून बेडवरती तुम्ही पडलात, तसं. तर हे चालेल. म्हणजे आयुर्वेद म्हणतो की दुपारी झोपूच नका आणि आम्हाला थकवा येतो, असं नाहीये. त्याला तसं उपाय आहे, ऑप्शन आहे. हा, बरोबर. सर, या सगळ्या संभाषणवरून आता आपण जेवढं बोललो त्याच्यावरून मला एक असं दिसतंय की आजारी पडल्याच्या नंतर उपचार करण्यापेक्षा आजारी पडूच नये यासाठी जास्त मेहनत घ्या. तर आपल्याकडे पंचकर्माचा जो भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा ऋतूनुसार पंचकर्म केले जातात. तर त्यावरती मला एक थोडक्यात सांगा की एखाद्या व्यक्ती विचार करतो की मला हेल्दी राहायचंय, मी हेल्दी पण आहे, मला काही त्रास नाही, तर त्या हेल्दी व्यक्तीने कोणत्या ऋतूमध्ये कोणते पंचकर्म करावे? आजारी लोक जे असतात त्यांना पंचकर्म आजारानुसार आपण करतोच, पण हेल्दी व्यक्तीने काय करावं? हा, आता हा तसा $1 मिलियन क्वेश्चन आहे. कारण सगळ्या वैद्यांकडे लोक येतात आणि मला शरीर शुद्धी करायची म्हणून प्रस्तावना करतात. बरोबर. आता खरं तर असं आहे की त्यांना पंचकर्म म्हणजे पटलंय की काहीतरी चांगली गोष्ट आहे, पण कधी कुठे काय करायचं हे त्यांना नसतं माहिती. बरोबर. एखाद्याला सुट्टी असते, खास करून आपले शिक्षक वर्ग जो आहे त्याला शाळेची सुट्टी लागली, ती कधी लागली हो? ती मे महिन्यात लागली. ते तेव्हा येऊन विचारलं त्यांनी की आम्हाला पंचकर्म करायचं आहे, तर आपली पंचायत होते की त्यांना वेळ आहे, त्यांची इच्छा आहे, पण करता येत नाही. बरोबर. आपले बरेचसे असे काही लोक आहेत, CA वर्ग आहे की त्यांचं ते काम संपलं की ते उपलब्ध होतात आणि तोपर्यंत आपला सोकॉल्ड पंचकर्माचा त्यावेळेचा जो काळ असतो तो संपतो, निघून गेलेला असतो. पण लोकांना हे समजून घेण्याची गरज आहे की निश्चितपणे की तुम्हाला व्याधी होऊ नये म्हणून पंचकर्म करता येतं,
बरोबर. पण ते एका विशिष्ट ऋतूला, विशिष्ट सीझनला त्याचे जे काही काळ सांगितले तेव्हा करणं जास्त बरोबर उपयुक्त आहे. बरोबर. तुम्ही इन जनरल आलात आणि तुम्हाला समोरच्या वैद्याने सांगितलं की चला आत्ता फॉर्म भरून द्या आणि करून घेऊयात, म्हणजे तुम्ही मे महिन्यामध्ये गेलात आणि तुम्ही बस्ती केलात तर तो करेल. गरज असेल तर नक्कीच करावं, पण तुम्हाला फक्त वेळ आहे म्हणून करावा असा तो विषय नक्की तसा नाही. विषय नाहीये. बरोबर. त्याचा मागचं जर आपल्याला विचार कळाला तर आपल्याला लक्षात येईल की का आणि कधी करायचं. प्रत्येक ऋतूमध्ये दोष साचतो, संचित होतो, तो प्रकुपित होतो त्याच्या पुढच्या ऋतूत, आणि त्याच्या पुढच्या ऋतूत तो स्वभावतः प्रशम होतो. म्हणजे अॅक्युमुलेशन, नंतर त्याचे व्याधी निर्माण होणारा एक ऋतू, आणि त्याच्यानंतर पुढच्या ऋतूमध्ये तो पुन्हा कमी होणं असं आहे. आपण उदाहरण म्हणून घेऊयात की ग्रीष्म ऋतू आहे, त्याच्यामध्ये वाताचा संचय झाला, पावसाळ्यामध्ये प्रकोप झाला, म्हणजे वाताचे त्रास सगळे संधिवाताचे वगैरे पावसाळ्यात झाले, आणि नंतर त्याच्या पुढचा ऋतू आला शरद ऋतू, त्याच्यामध्ये तो स्वभावतः पुन्हा कमी झाला. तर वाताचे त्रास कुठल्या ऋतूत होत आहेत ना, त्याच्यात त्याचं पंचकर्म म्हणजे बस्ती चिकित्सा केली. बरोबर. आता ते उन्हाळ्यामध्ये येऊन तुम्ही करायला म्हटलात तर ते जे काही मालिश आणि शेक नावाचा प्रकार आहे, स्नेहन स्वेदन, ज्याला आपण पूर्वकर्म, प्री प्रोसिजर्स म्हणतो प्रत्येक पंचकर्म, ते तुम्हाला झेपणारच नाहीयेत या ऋतूमध्ये. बरोबर. त्यामुळे तो ऋतू तसा नाही. त्याच्यानंतर येतो शरद ऋतू, ज्याच्यात आपण आपल्या चर्चेत म्हटलंच होतं की पित्ताचा त्रास वाढतो, ऑक्टोबर हिटमध्ये पित्त प्रकोप होतं. त्याच्यामध्ये पित्ताचं जे पंचकर्म आहे, ज्याला विरेचन म्हटलं जातं, औषधी काही काढे, चूर्ण, अवयव दिले जातात, आणि जुलाबासारखी एक प्रक्रिया आहे शास्त्रीय, ती केली जाते. अर्थात ती पूर्व परीक्षणानंतर केली जाते. बरोबर. तर त्याचा तो काळ आहे, शारदीय विरेचन असं म्हणू आपण त्याला. बरोबर, विरेचन कर्म. त्याचबरोबर त्याच्यात रक्तदृष्टी असते म्हणून रक्तमोक्षणही केलं जातं. बरोबर. आणि जो आपला वर्षाचा सुरुवातीचा ऋतू, वसंत ऋतू, जो आपण आधी म्हटलं होतं की हिवाळ्यामध्ये साचलेला कफ त्याच्यात सूर्यकिरणांनी वितळला आणि मग कफाचे विकार झाले, सर्दी, पडसं, दम्याचेही पेशंट बरोबर असतात. त्यामुळे तिथे वमन, वासंतिक वमनाचं नियोजन आहे. त्याचबरोबर तिथे ऊर्ध्व जत्रुगत म्हणजे डोकं आणि त्याच्याशी रिलेटेड काही विकार होतात, म्हणून तीक्ष्ण नस्य सुद्धा सांगितलेलं आहे, नस्याचा जो प्रकार आहे. बरोबर. तर हे सीझनल डिटॉक्स म्हणू शकता. डिटॉक्स शब्द तुम्ही, हरकत नाही, बोलीभाषेत तो रूढ झालाय, पण शोधन कर्म आहेत, व्याधी होऊ नये म्हणून करायचे, पण वैद्यांच्या सल्ल्याने करायचे. बरोबर. तुम्ही जाऊन आग्रह केलात आणि रुग्णांनी तिथे वैद्यांना तुम्ही नाही करूनच घ्या असं केलं, असं नको. तुमच्या आधीपासूनची हिस्ट्री वैद्याकडे असावी, किमान 1-1.5 महिना तुमचा रेकॉर्ड असावा, आणि मग तो प्लॅन्ड डिटॉक्स, प्लॅन्ड पंचकर्म म्हणून ते तज्ञांच्या सल्ल्यानेच. अगदी अगदी. आता सर मला एक सांगा फक्त की एक आता ऑडियन्ससाठी समजा आपण जर विचार करतोय की त्यांना जर थोडक्यात काही सांगायचे की तुम्ही बाबा हे 3 गोष्टी फक्त पाळा, तर तुम्ही काय सांगू शकाल? अगदी लोकांनी सगळ्या गोष्टी जरी अशा वर्षभराचं म्हणून लिहून घ्यायची गरज नसते. बरोबर. त्याचा सार भाग लक्षात ठेवायची गरज आहे. एक आहे निसर्गामध्ये होणारे बदल बघायचे, ते तुम्हाला दिसतात पण समजून घ्यायचा प्रयत्न करा. त्याच्यानुसार शरीरात काय बदल होतोय याचा कॉन्शियसनेस ठेवा. त्याच्यात 3 गोष्टी बघा. पहिली आहे तुमची भूक, पचनशक्ती, ज्याला आपण कशी आहे, ती कशी आहे, कडकडून भूक आहे, मंदावली आहे की लागतच नाहीये, आणि त्यानुसार तुम्हाला आहार बदलावा लागतो ऋतूप्रमाणे पण. बरोबर. ऋतूप्रमाणे पण तो आपण एक्सप्लेन केलेला आहे. दुसरं आहे शारीरिक बळ, ते सुद्धा 3 ऋतूंमध्ये उत्तम आहे. हिवाळ्यामधल्या आणि तुलनेने बघायला गेलं तर पावसाळा, ग्रीष्म ऋतू, शरद ऋतू याच्यात तुलनेने कमी आहे. तर त्या काळामध्ये श्रमाची कामं, अतिव्यायाम ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. पुरेशी विश्रांती पण घ्यायची आहे. बरोबर. ज्याला आपण म्हणतो अतिसाहस, लॉंग ट्रॅक्स, अति मोठमोठे प्रवास हे करू नयेत. इव्हन उपवासाचाही अतिरेक करू नये त्या काळामध्ये. बरोबर आहे. अति खायचं नाहीये हा भाग आलाच, पण अति उन्हाळ्यामध्ये असेल, पावसाळ्यामधल्या आपला व्रत वैकल्यात असेल असा. आणि तिसरा खूप सहज सोपा विषय आहे, जसं आपण म्हटलं आहार, निद्रा, व्यायाम, तसं झोपेचंही एक गणित आहे. ते तर खरं वर्षभरच पाळलं पाहिजे, पण पुन्हा ह्या 3 ऋतूंमध्ये त्यांनी ती व्यवस्थित घेतली पाहिजे. ज्या ऋतूंमध्ये तुलनेने बळ कमी आहे त्याच्यात जागरण करून लाईफस्टाईल डिसऑर्डरला एक वेगळं स्थान त्यांनी निर्माण करू नये. बरोबर. आणि जर व्यवस्थित ह्या सगळ्याची चौकट तुम्हाला कळाली तर मुख्य तर तुमचं काय कपडे घालायचे हे सांगायची आम्हाला गरज नाहीये, कुठे राहायचं, एसी कधी लावायचं हे सांगायची गरज नाहीये, पण आहारामध्ये विशेषतः कसे बदल करायचे ऋतूनुसार, व्यायामात कसे करायचे. बरोबर. एकंदरीत आपल्या शरीराची ताकद, अग्नी बघून कसं आचरण करायचं हे आपल्या हातात आहे. ते जरी केलं तरी पुरेसं आहे. म्हणजे एकंदरीत आपण आता असं म्हणूया की निसर्ग
आणि आपलं शरीर यांचा जो संवाद होतो अगदी तो ओळखायला पाहिजे. अगदी हा संवाद वादामध्ये निर्माण नाही झाला पाहिजे. अगदी अगदी जर तो वाद झाला तर व्याधी नक्की येणार. निसर्गाला तुम्ही कसे वागता त्याला फरक नाही पडत, हो पण तुमच्या शरीराला नक्कीच फरक पडणार. हो असंच हो, आहे. हो, हो, हो. जे तिन्ही दोष आहेत ना, वात हा. पित्त कफ, ते सम असतील, त्यांचा संवाद चांगला असेल तर आरोग्य आहे. बरोबर आणि त्याच्यात काही वरखालीपणा झाला तर तुम्हाला व्याधीग्रस्त अवस्था येते. बरोबर. त्यामुळे तुटे वाद संवाद तो हितकारी, रोहित. हीच उक्ती आपल्याला इथे लागू करायची आहे, फक्त आरोग्याच्या दृष्टिकोनातून. छान छान.